हाय, दिस इज कुणाल संतोष रेग्युलर फ्रॉम हर्निश अकॅडमी ओनली फॉर MPSC नागपूर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल सायन्सच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. ह्युमन फिजिओलॉजीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. आपल्याला माहिती आहे की आता 8 ऑक्टोबर 2022ला कंबाईन पूर्वपरीक्षेचा पेपर आहे. तर त्या दृष्टिकोनातून ह्युमन फिजिओलॉजीचा विचार करता तुम्हाला माहिती असेल की ह्युमन फिजिओलॉजीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम झाला, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम झाला, त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टम झाला, त्याच्यानंतर सर्क्युलेशन झाला, त्याच्यानंतर पुन्हा हार्मोन्स झालं, त्याच्यानंतर न्यूरल कोऑर्डिनेशन झाला. तर हे सगळे चॅप्टर्स सायन्सच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे आहेत. तर मग त्याच्यापैकी आपण ह्युमन फिजिओलॉजीची सिरीजच आता कंप्लीट टाकणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वात पहिला चॅप्टर डायजेस्टिव्ह सिस्टम हा सुरू करणार आहोत. आता डायजेस्टिव्ह सिस्टम म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपली पचनसंस्थेमध्ये आपली पचनसंस्था माउथपासून सुरू होते, म्हणजे तोंडापासून सुरू होते. तर टोटल ॲनसपर्यंत आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये सर्वात पहिले माउथ, त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंटरी कॅनल किंवा एलिमेंटरी कॅनलचा भाग म्हणून इसोफेगस, त्याच्यानंतर म्हणजे त्यालाच आपण अन्ननलिका म्हणतो, त्याच्यानंतर तिसरा भाग म्हणजे स्टमक, ज्याला आपण जठर किंवा पोट म्हणतो, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी लार्ज इंटेस्टाईन, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी ॲनस. ओके, असं माउथ टू ॲनस आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. तर डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये या सगळ्यांचा म्हणजे जेवढे पण ऑर्गन्स आपण आता डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये इन्क्लूड आहेत, काही ग्लँड्स पण इन्क्लूड आहे ज्यांना आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणतो. तर ते ग्लँड्सचा पण पार्टिसिपेशन आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आहे. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये या जेवढे पण ऑर्गन्स आता बघितले तर तेवढ्यांचा सहभाग म्हणजे काय काय पार्टिसिपेशन आहे, ते कसे रिॲक्ट करतात फूड डायजेस्ट करण्यासाठी, या सगळ्यांचा विचार किंवा आपण अभ्यास किंवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. तर चर्चा करण्यापूर्वी आपला जनरली बेसिक असतो की आपण कुठल्या पण टॉपिकच्या सुरुवातीला बॅकग्राऊंड बघतो. बॅकग्राऊंड म्हणजे आपण जनरली माहिती आहे की ह्युमन म्हणजे मानव प्राणी हा जनरली इव्होल्युशनरी आहे, म्हणजे इव्होल्युशनने कम्प्लीट एक ऑर्गॅनिझम तयार झालेला तुम्हाला दिसतोय. तर ह्युमन म्हणजे म्हणू शकतो पृथ्वीतलावर ह्युमन येण्यासाठी किंवा तो ज्या प्रकारे आलेला आहे त्याच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला किंगडम ॲनिमॅलिया जेव्हा बघतो, त्या किंगडम ॲनिमॅलियामध्ये खूप सारे आपल्याला फायलम दिसतात. त्याच्यामध्ये म्हणजे त्या फायलम म्हणजे ते जे फायलम ते प्रो दिसतात म्हणजे आदिम दिसतात. त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणा किंवा रेस्पिरेटरी सिस्टम म्हणा किंवा एक्सक्रिटरी सिस्टम घ्या किंवा म्हणू शकतो आपण सर्क्युलेटरी सिस्टम घ्या किंवा न्यूरल कोऑर्डिनेशन घ्या, हे तुम्हाला आढळून येत नाही. तर मग ते येत नाही, मग थोडा काही वर्षानंतर त्याच्यात ॲडव्हान्समेंट होऊन आपल्याला ते सगळे गोष्टी ॲडव्हान्स आल्यानंतर आपल्याला ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या दिसतात. तर सर्वात जास्त ॲडव्हान्समेंट आपल्याला आपल्या ह्युमन बॉडीमध्ये दिसते. तर तो बॅकग्राऊंड आपल्याला सुरुवातीला बघायचा आहे. तर आपण बॅकग्राऊंडपासून सुरुवात करतो जनरली. तर बॅकग्राऊंड बघूया आपण सुरुवातीला. बघा, डायजेस्टिव्ह सिस्टमचा जर विचार केला तर किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपण जनरली ह्युमन जो असतो तो मॅमल्सला बिलॉंग करतो किंवा कॉर्डेट्सला बिलॉंग करतो. तर सम फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया, त्याच्यामध्ये सर्वात पहिला फायलम आहे पोरिफेरा. पोरिफेराचा जर विचार केला तर तिथे डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्हाला ऑप्शन दिसते. म्हणजे याचा एक सोल मेंबर आहे स्पॉन्जेसमध्ये जनरली डायजेस्टिव्ह सिस्टम नसतो. ओके, दुसरा विचार केला फायलमचा कोलेंटेराटा किंवा टेनोफोरा किंवा प्लॅटिहेल्मिंथस, याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्हाला इनकम्प्लीट दिसते. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचनसंस्था. तर बघा इनकम्प्लीट कशी, तर आपल्याला माहिती आहे की आपण फूड जनरली इंजेक्शन करतो. आपण मॅमल्सला बिलॉंग करतो किंवा ह्युमन बॉडीचा विचार करता आपल्याला जेवण करण्यासाठी म्हणजे फूड इंजेस्ट करण्यासाठी आपल्याला माउथ आहे, आणि वेस्टिजियल मटेरियल जो एक्सक्रिटरी मटेरियल असतो तो बाहेर फेकण्यासाठी ॲनस किंवा किडनी सारखा सिस्टम आपल्याकडे वेगवेगळं अवेलेबल आहे. म्हणजे सेपरेशन दिसते आपल्याला म्हणजे ऑर्गन सिस्टम जो दिसतो आपल्याला तो सेपरेट आहे. परंतु जसा टेनोफोरा आपला पोरिफेरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम अब्सेंटच आहे. त्याच्यानंतर कोलेंटेराटा, त्याच्यानंतर टेनोफोरा, आणि त्याच्यानंतर काय प्लॅटिहेल्मिंथस, याच्यामध्ये जर बघितला तर डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्हाला इनकम्प्लीट दिसतो. इनकम्प्लीट आहे म्हणजे काय, तर फूड इंजेक्शनसाठी आणि फूड बाहेर फेकण्यासाठी जो पण वेस्टिजियल मटेरियल असतो तो बाहेर फेकण्यासाठी त्यांना एकच ऑर्गन आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की डायजेस्टिव्ह सिस्टम त्यांचा कसा आहे, इनकम्प्लीट आहे. जनरली किंगडम ॲनिमॅलियामधला फायलम ॲस्चेल्मिंथस, इथून आपल्याला कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम पाहायला मिळते. म्हणजे कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे आपण त्याचा अर्थ असा लावू शकतो की फूड इंजेक्शनसाठी आपल्याला त्यांना माउथ असतात, आणि त्याच्यानंतर बाहेर फेकण्यासाठी ॲनस सारखे काही म्हणजे एक्सक्रिटरी ऑर्गन आपल्याला बॉडीमध्ये दिसून येतात. तर हे आपण म्हणू शकतो थोड्याफार प्रमाणात बॅकग्राऊंड आहे. आता आपण डायजेस्टिव्ह सिस्टम काय आहे नेमका ते बघणार आहोत.
Digestive system is nothing but the conversion of complex material into simple material. म्हणजे ही काय प्रोसेस आहे नेमकी? कॉम्प्लेक्स मटेरियलला सिंपल मटेरियलमध्ये कन्व्हर्जन करण्याची ही जी प्रोसेस आहे ही नेमकी काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण बेसिक पासून म्हणजे बेसिक पासून आपण या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला हा लेक्चर बघितल्यानंतर पुन्हा पुस्तक वाचायची गरजच पडणार नाही, एवढा आपण प्रॉपर या म्हणजे व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. जनरली आयोगाचा कल तुम्हाला माहिती आहे की मी बेसिक जनरली कन्सेप्ट तुम्हाला सांगून देऊ शकतो, परंतु आयोगाचा कल असा असतो की याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटावर म्हणजे ह्युमन फिजिओलॉजीचा म्हणजे प्रश्नांचा जर विचार केला आपण तर जनरली याच्यावर फॅक्च्युअल डाटा खूप जास्त असतो. जसं की ग्लँड्स विचारतात किंवा काही ऑर्गनचे नाव असतात ते आपल्याला जनरली जास्त विचारले जातात, किंवा पार्टिसिपेशन वेगवेगळ्या ऑर्गनचा कशामध्ये असतो. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे फॅक्च्युअल डेटावर जास्त फोकस असतो आयोगाचा, म्हणजे फॅक्च्युअल डेटा पण आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इथे डिस्कस करायचं आहे. तर सुरुवातीला बघा, डायजेस्टिव्ह सिस्टम ही मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि त्याच्यासोबत बायोकेमिकल पण प्रोसेस आहे. मेकॅनिकल प्रोसेस म्हणजे आपण जनरली जेव्हा अन्नाचा घास घेतो किंवा ज्याला आपण बोलस पण म्हणू शकतो, अन्नाचा घास जेव्हा घेतो आपण तेव्हा त्याला सुरुवातीला चेविंग करतो, त्याच्यामध्ये चेविंग करतो कुठं तर माउथमध्ये. म्हणजे ती एक प्रकारची काय झाली मेकॅनिकल प्रक्रिया झाली, कायिक प्रक्रिया झाली. त्याच्यामध्ये आपण जे पण म्हणू शकतो जेवणामध्ये जे पण मोठे घटक असतात त्यांना आपण ब्रेकडाऊन करतो. आलं लक्षात? कशाद्वारे? तर आपल्या टीथद्वारे. तर म्हणून ती एक कोणती प्रोसेस आहे तर मेकॅनिकल प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की माउथमध्ये जेव्हा आपण फूड घेतो तेव्हा त्याच्यामध्ये काही केमिकल पण सिक्रेट होतात, मग ती एक प्रकारची बायोकेमिकल पण प्रोसेस आहे. त्याच्यानंतर इसोफेगस मधून आपला जेव्हा फूड स्टमकमध्ये जातो, स्टमकमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये पण केमिकल मिसळले जातात आणि आपला जो जेवण आहे तो किंवा जे पण आपण अन्न पोटामध्ये गेलेला आहे तो घुसळला जातो. त्याच्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन प्रॉपरली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते आणि त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर थोड्याफार प्रमाणात ॲब्सॉर्प्शनची प्रक्रिया घडते. त्याच्यानंतर जो पण वेस्टिजियल मटेरियल उरलेला असतो तो रेक्टममध्ये जमा असतो आणि त्याच्यानंतर तो जेव्हा न्यूरल सिस्टमकडून आपल्याला सिग्नल येतो तेव्हा आपण तो स्टोअर मटेरियल रेक्टममधून ॲनसद्वारे बाहेर फेकत असतो. अशी जी प्रक्रिया आहे म्हणजे याच्यामध्ये दोन्ही पण प्रोसेस इन्व्हॉल्व आहे, एक मेकॅनिकल प्रोसेस आणि दुसरी केमिकल प्रोसेस. म्हणून डायजेस्टिव्ह सिस्टम इज केमिकल ॲज वेल एज मेकॅनिकल प्रोसेस. ओके, तर डायजेस्टिव्ह सिस्टमची डेफिनेशन बघताना बघा, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपण बघतो की कॉम्प्लेक्स मटेरियल काय केलं जाते तर सिंपल मटेरियलमध्ये कन्वर्ट केलं जाते. आता कॉम्प्लेक्स मटेरियल नेमके कोणते असतात? जनरली आपल्या जेवणामध्ये कॉम्प्लेक्स मटेरियल म्हणजे त्यांना आपण पॉलिसॅकराइड पण म्हणतो. सॅकराइड म्हणजे जनरली साखर. ओके, आता पॉलिसॅकराइडमध्ये तुम्हाला माहिती आहे की कार्बोहायड्रेट्स झाला. ओके, कार्बोहायड्रेट्स हा एक म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा हा प्रकार आहे पॉलिसॅकराइड झाला, त्याच्यानंतर डायसॅकराइड, त्याच्यानंतर मोनोसॅकराइड. तर आपल्याला जनरली जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्स काय, त्याच्यानंतर परत प्रोटीन असतात आपल्या जेवणामध्ये आणि त्याच्यानंतर फॅट. हे काय आपल्या जेवणाचे म्हणजे अन्नाचे काय मेजर कंपोनंट आहे. मग हे जे मेजर कंपोनंट आहे त्याच्यानंतर मायनर कंपोनंटचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये मिनरल्स आणि विटामिन्स येतात. तर जेवणामध्ये असलेले जे म्हणू शकतो की जेवण म्हणजे फूडमध्ये असलेले जे पण म्हणू शकतो आपण मेजर कंपोनंट आहे त्यालाच आपण कॉम्प्लेक्स मटेरियल म्हणतो. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर प्रोटीन, त्याच्यानंतर फॅट्स यांना काय करणे तोडून त्याचा ब्रेकडाऊन करणे आणि त्यांचं कन्व्हर्जन कशात करणे तर सिंपल मटेरियलमध्ये करणे, या प्रोसेसला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टम इज नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स मटेरियल इंटू सिंपल मटेरियल. तर मग आपण बघत आहोत इथे मेजर कंपोनंट ऑफ द फूड. बघा, कार्बोहायड्रेट्स सुरुवातीला आपण 3 आहेत मेजर कंपोनंट, आताच मी बोललो कार्बोहायड्रेट्स, सेकंड प्रोटीन अँड थर्ड वन इज फॅट. ओके, तर बघा फर्स्ट वन कार्बोहायड्रेट्स हा जनरली कार्बन, त्याच्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांनी बनलेला असतो. कार्बोहायड्रेट्स कशाने बनलेला असतो तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बघा यांचा रेशिओ किती रेशिओमध्ये असतं ते कार्बनचा 1 मॉलिक्यूल, त्याच्यानंतर हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल. तसंच त्याचा फॉर्म्युला काय मग CH2O. तर बघा कार्बोहायड्रेट्स आपल्याला माहित आहे की कार्बोहायड्रेट्स हा आपल्या बॉडीचा किंवा ह्युमन बॉडीचा हा मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे. ऑलमोस्ट 50 to 75% ऑफ रिक्वायरमेंट ऑफ अवर बॉडी इज गिवन बाय कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपल्या बॉडीची जेवढी पण एनर्जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापैकी 50 to 75% जी एनर्जी आहे ती कोण देतात आपल्याला तर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये आपल्याला बघू शकतो आपण शुगर आहे, शुगर एक कार्बोहायड्रेट्स आहे किंवा म्हणजे कार्बोहायड्रेट्स एक प्रकारे कॉम्प्लेक्स मटेरियल आहे. ओके, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल शुगर आहे, त्याच्यानंतर दुसरं म्हणू शकतो आपला स्टार्च आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ग्लुकोज हा सिंपल मटेरियल जनरली, पण शुगर आणि स्टार्च जे आहे ते काय कॉम्प्लेक्स मटेरियल आहे. तर मग या कॉम्प्लेक्स मटेरियललाच सिंपल मटेरियलमध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. कार्बोहायड्रेट्स तुम्हाला कळलेलं असेल. कार्बोहायड्रेट्स बघा, कार्बोहायड्रेट्सचा सोर्स काय म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशामधून मिळते. कार्बोहायड्रेट्स बघा, पोटॅटो झाला म्हणजे आपण काय म्हणतो त्याला
आलू झाला, बटाटा म्हणतो, त्याच्यानंतर राईस म्हणजे तांदूळ किंवा भात, त्याच्यानंतर व्हीट म्हणजे गहू, त्याच्यानंतर मैज म्हणजे मक्का, त्याच्यानंतर बीटरूट, हे काय आहेत तर कार्बोहायड्रेट्स मिळवण्याचे सोर्सेस आहेत. याच्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतो. म्हणजे कार्बोहायड्रेट्स हा आपल्या डायजेशन मधला सर्वात महत्वाचा घटक आहे, जो की आपल्याला काय करतो, एनर्जी प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्सचे 3 प्रकार पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात, मी उलटा लिहिलेलं आहे तर बघा इथे खाली, याच्यामध्ये सर्वात पहिला महत्वाचा घटक म्हणजे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड हे जनरली पाण्यामध्ये विरघळत नसतात, म्हणून आपण म्हणू शकतो की ते काय, इन्सोल्युबल इन वॉटर. ओके, त्याचे एक्झाम्पल्स आत्ताच आपण बघितले. स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, त्याच्यानंतर ग्लायकोजन आहे आणि कायटिन आहे. हे सगळे काय आहेत तर म्हणू शकतो आपण पॉलिसॅकराइड्स आहे. म्हणजे पॉलिसॅकराइड्स कोणाचा प्रकार आहे तर कार्बोहायड्रेट्सचा. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकार म्हणजे डायसॅकराइड. डायसॅकराइडमध्ये माल्टोज, त्याच्यानंतर सुक्रोज आणि त्याच्यानंतर लॅक्टोज. ओके, हे तुम्हाला पाठ करावं लागते कारण हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचं आहे. कारण डायसॅकराइड, विच ऑफ द फॉलोइंग आर दी डायसॅकराइड्स. ओके, असा क्वेश्चन येऊ शकतो, तेव्हा त्याच्यामध्ये माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज तुम्हाला यायला हवं. त्याच्यानंतर तिसरा सर्वात महत्वाचा जो कार्बोहायड्रेट्स आहे तो म्हणजे मोनोसॅकराइड. ओके, मोनोसॅकराइड मध्ये बघा ट्रायोज, ज्याला ग्लिसरॉल्डिहाइड सुद्धा म्हणतात, त्याच्यानंतर आहे टेक्ट्रोज, ज्याला एर्थ्रोज म्हणतात, आणि त्याच्यानंतर हेक्झोज आहे. हे सर्वात महत्वाचे आहेत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. हेक्झोज का बरं, तर कारण याच्यामध्ये 6 कार्बन्स असतात. ग्लुकोज झाला, फ्रुक्टोज झाला आणि त्याच्यानंतर गॅलॅक्टोज. हे सर्वात महत्वाचे कार्बोहायड्रेट्स आपल्याला आपल्या म्हणजे म्हणू शकतो फूडमध्ये असतात, तर ते आपण जनरली सेवन करत असतो. याच्यानंतर आपल्याला दुसरा घटक बघायचा आहे प्रोटीन. तर बघा प्रोटीन याचं इन्व्हेन्शन बेन्झिन आणि बर्झिलियस यांनी केलेलं आहे. तर बघा प्रोटीन इज मेड अप ऑफ अमायनो ऍसिड. प्रोटीन जनरली अमायनो ऍसिड पासून बनलेला असतो. जर आपल्या ॲनिमल बिंग किंवा ॲनिमल्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये 20 प्रकारचे अमायनो ऍसिड असतात. ते जनरली आपल्याला माहिती आहे की 20 पैकी 10 आपल्याला भेटतात आणि त्याच्यानंतर 10 आपण सिंथेसाइज करत असतो. प्रोटीन इज नॉट ओनली स्ट्रक्चरल सबस्टन्स बट ऑल्सो अ नेसेसरी फॉर नरिशमेंट. म्हणजे जनरली प्रोटीनचा विचार केला तर प्रोटीन फक्त आपल्या बॉडीमधले सेल आणि टिश्यू यांनाच मेंटेन करण्याचं काम नाही करत, तर तो आपल्याला नरिशमेंट किंवा आपलं पोषण करण्याचं सुद्धा काम करत असतो. म्हणून प्रोटीन हा सुद्धा कॉम्प्लेक्स मटेरियल आपल्याला फूडच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर बघा टाइप्स ऑफ प्रोटीन. टाइप्स ऑफ प्रोटीन जर विचार केला तर आपल्याला खूप सारे पुन्हा टाइप्स बघायला मिळतात. जसा सिम्पल प्रोटीन आहे, त्याच्यानंतर कंजुगेटेड प्रोटीन आहे, त्याच्यानंतर डिराइव्ह प्रोटीन आहे. पण ते तेवढे म्हणू शकतो आपण, त्याच्यावर आपण एक डिफरंट लेक्चर कंडक्ट करू. त्याच्या आधी काही टाइप्स ऑफ प्रोटीन जे महत्वाचे असतात, जसा एन्झाईम आहे. एन्झाईम हा एक प्रकारचा प्रोटीन आहे. एन्झाईम जनरली विचार केला तर तो एक प्रकारचा कॅटलिस्ट सारखा काम करत असतो. कॅटलिस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॅटलिस्ट जनरली रिॲक्शनला स्पीडअप करत असतो. तसंच एन्झाईम सुद्धा एक प्रकारचा प्रोटीन आहे. तो काय करतो, एक म्हणजे आपला कॅटाबॉलिक प्रोसेस आणि जे पण अॅनाबॉलिक आणि त्याच्यानंतर मेटाबॉलिक प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात त्यांना स्पीड देण्याचं काम सुद्धा एन्झाईम करत असतो. परंतु तो स्वतः रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, ॲज लाईक कॅटलिस्ट. दुसरा महत्वाचा प्रोटीन आहे ट्रान्सपोर्टेबल प्रोटीन. ट्रान्सपोर्टेबल प्रोटीन म्हणजे हा आपल्याला बॉडीमध्ये जे पण ट्रान्सपोर्टेशन होत असते त्याला हेल्प करण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा प्रोटीन आहे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. आपल्याला माहिती आहे बॉडीमध्ये जे मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात जनरली आणि रिलॅक्सेशन. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असतो, ते आपल्याला आपल्या मसलला कॉन्ट्रॅक्शनसाठी काय करत असतं तर हेल्प करत असतं. त्याच्यानंतर हार्मोन हा एक प्रकारचा प्रोटीनच आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल प्रोटीन बद्दल आताच बोललो, जो की काय करत असतो, आपले सेल डॅमेज झाले किंवा टिश्यू डॅमेज झाले तर त्याला रिपेअर करण्यासाठी प्रोटीन हा खूप जास्त महत्वाचा घटक असतो. जनरली आपल्याला माहिती आहे की जे म्हणजे जिम करणारे लोक असतात ते जनरली प्रोटीन खात असतात. का बरं, कारण त्यांना जिम केल्यानंतर त्यांचे मसल डॅमेज होत असतात आणि त्याच्या रिकव्हरीसाठी आपल्याला स्ट्रक्चरल म्हणजे प्रोटीन महत्वाचं आहे, जो की आपला म्हणू शकतो टिश्यू आणि सेल्सला काय करतो तर रिकव्हर करतो. त्याच्यानंतर 6वा महत्वाचा प्रोटीन डिफेन्सिव्ह प्रोटीन. डिफेन्सिव्ह प्रोटीन इज नथिंग बट द हू मेक अवर डिफेन्स मेकॅनिझम व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे डिफेन्स मेकॅनिझममध्ये प्रोटीनचा सुद्धा खूप जास्त महत्वाचा म्हणजे सहभाग असतो. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन किती प्रमाणात असतं तर पर्सेंट 15%. म्हणजे म्हणू शकतो आपण 15% प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये असतो. आपली बॉडी 15% प्रोटीनने बनलेली आहे. ओके, अशा प्रकारे प्रोटीनचा महत्व आपल्या म्हणजे म्हणू शकतो फूडमध्ये महत्वाचे किंवा बॉडी स्ट्रक्चरमध्ये महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तिसरा सर्वात महत्वाचा घटक किंवा तिसरा कॉम्प्लेक्स मटेरियल म्हणून आपण फॅटकडे बघतो. फॅट इज मेड अप ऑफ ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड. ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड हे काय सिंपल कंपोनंट आहे. याच्या एकत्रीकरणातून आपल्याला फॅट बनलेला दिसतो. फॅट जनरली याच्यामध्ये पण तेच जे घटक कार्बोहायड्रेट्समध्ये असतात तेच घटक फॅटमध्ये सुद्धा दिसतात. कार्बन झाला, हायड्रोजन झाला आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन झाला. जनरली हा म्हणजे
फॅट हा कंपोनंटचा जर विचार केला तर तो वॉटरमध्ये सोल्युबल नसतो. तर ॲक्च्युली त्याला आपण म्हणजे विरघळण्यासाठी काय करावं लागते तर बेन्झिन, त्याच्यानंतर पेट्रोलियम आणि त्याच्यानंतर क्लोरोफॉर्मचा वापर करून आपण काय करू शकतो तर फॅटला वितळू शकतो. तो जनरली पाण्यामध्ये वितळत नाही. हे काय आहे तर आपल्या जीवनामध्ये असलेले मेजर कंपोनंट आहे. कारण मी तेच बोलतो म्हणजे डायजेशन इज नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स मटेरियल इंटू सिम्पल मटेरियल. म्हणजे हे जे कॉम्प्लेक्स मटेरियल किंवा मेजर कंपोनंट फूडचे दिसतं जसं कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि त्याच्यानंतर प्रोटीन, यांना काय करणे सिम्पल मटेरियलमध्ये कन्वर्ट करणे आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन करणे किंवा त्याचं शोषण करणे आणि शोषण केलेल्या म्हणजे म्हणू शकतो सबस्टन्सेस पासून एनर्जी तयार करण्याचं काम. म्हणजे एनर्जी तयार करण्याचा जसं रेस्पिरेटरी सिस्टमचा भाग आहे, परंतु शोषण करण्यापर्यंतचा जो भाग आहे तर तो सगळा डायजेस्टिव्ह सिस्टमचा भाग आहे. तर मग याच मेजर कंपोनंटना काय करणे सिम्पल कंपोनंट्समध्ये कन्व्हर्जन करणे म्हणजेच काय करणे डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे फॉलो करणे. ओके, तर बघा आपल्याला माहिती आहे की डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये नेमकं काय होतं की हे पॉलिसॅक्राइड म्हणजे काय असतं, हे कॉम्प्लेक्स म्हणजे मटेरियल असतात. कॉम्प्लेक्स मटेरियलमध्ये पॉलिसॅक्राइडमध्ये स्टार्च झाला, शुगर झाला, तर याचं कन्व्हर्जन सुरुवातीला डायसॅक्राइडमध्ये होतं. त्याच्यानंतर त्याचा कन्व्हर्जन शेवटी मोनोसॅक्राइडमध्ये असतो. मोनोसॅक्राइड जनरली मोनोसॅक्राइडमध्ये कोणते असतात घटक, ग्लुकोज, त्याच्यानंतर फ्रुक्टोज आणि त्याच्यानंतर गॅलॅक्टोज. हे डायरेक्टली आपले जे पेशी आहेत ते काय करू शकतात एनर्जी तयार करण्यासाठी डायरेक्टली यूज करू शकतात. पॉलिसॅक्राइड डायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये यूज होत नाही. तर मग बघा हा जो पॉलिसॅक्राइड कॉम्प्लेक्स मटेरियल आहे याला मोनोसॅक्राइड मध्येच कन्वर्ट करणे आणि याच्यामध्ये ज्या ज्या विविध ऑर्गनचा सहभाग आहे ते कशा प्रकारे पॉलिसॅक्राइडचा रूपांतर मोनोसॅक्राइड मध्ये करतात हेच आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये शिकायचं आहे. ओके, तर बघा पॉलिसॅक्राइडचं रूपांतर डायसॅक्राइड मध्ये कोण येतात तर सुक्रोज, त्याच्यानंतर माल्टोज आणि त्याच्यानंतर लॅक्टोज. ओके, डायसॅक्राइडचं रूपांतर नंतर कशात होतं तर मोनोसॅक्राइड म्हणजे ग्लुकोज झाला, त्याच्यानंतर काय झालं फ्रुक्टोज झाला आणि त्याच्यानंतर गॅलॅक्टोज. ओके, कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर मोनोसॅक्राइड मध्ये करणे, त्याच्यानंतर प्रोटीनचं रूपांतर अमायनो ऍसिड, प्रोटीन हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर अमायनो ऍसिड हा सिंपल स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर फॅटचं रूपांतर फॅटी ऍसिड आणि त्याच्यानंतर ग्लिसरॉल. हे जे प्रोसेस आहे कंप्लीट यालाच आपण काय म्हणतो डायजेशन म्हणतो. म्हणजे हे बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये झालं. आपण आता प्रॅक्टिकल लँग्वेजमध्ये काय असते नेमका ते आपण शिकणार आहोत. तर बघा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे कॉम्प्लेक्स मटेरियलला सिंपल मटेरियलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय आहे आपल्याकडे सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये बघा काय काय महत्त्वाची गोष्ट, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे, कंपोनंट आहे तो म्हणजे एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल नंतर काय असतात डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये दुसरा भाग डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, तर बघा एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जेवण करण्यासाठी काय लागतो तोंड लागतो किंवा माउथ लागते. ओके, तर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे म्हणू शकतो एक फॅक्टर माउथ आहे, त्याच्यानंतर बुक्कल कॅव्हिटी, त्याच्यानंतर फॅरिंग्स ज्याला आपण कॉमन पॅसेज ऑफ एअर अँड फूड म्हणतो, ज्याच्यामध्ये म्हणजे आपण जनरली नाकावाटेची हवा घेतो आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण जे तोंडावाटे जेवण घेतो ते जनरली त्याच्यासाठी एकच पॅसेज आहे, कॉमन पॅसेज आहे, त्याला आपण फॅरिंग्स म्हणतो. त्याच्यानंतर इसोफेगस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अन्ननलिका, त्याच्यानंतर स्टमक म्हणजे पोट आणि त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, त्याच्यानंतर म्हणजे लहान आतडे, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन. ओके, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, त्याच्यानंतर रेक्टम. ओके, आणि त्याच्यानंतर हा जनरली लार्ज इंटेस्टाईनचाच भाग आहे रेक्टम आणि त्याच्यानंतर असते ॲनस. हे सगळे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहे हे सगळ्या ऑर्गन्सच्या सहभागामुळेच आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट काम करत असते. यापैकी कोणताही एक ऑर्गन जरी फेल झाला तरी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम फेल ठरत असते. तर मग याच सगळ्या फॅक्टर्समध्ये किंवा सगळ्या ऑर्गन्समध्ये पॉलिसॅक्राइडचं रूपांतर मोनोसॅक्राइडमध्ये होणे म्हणजेच आपलं डायजेशन कंप्लीट होणे. या सगळ्यांचा सबक आपल्याला जनरली असं वाटतं की आपण जेवण करतो आणि पोटामध्ये काय जाते तर अन्न जाते आणि त्याच्यातच सगळं आपला पचन होते असं आपली ही संकल्पना आहे. परंतु ही संकल्पना चुकीची आहे, कारण याच्यामध्ये सगळे ऑर्गन सहभागी असतात आणि ते सहभाग दर्शवल्याशिवाय आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट होत नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे हे तर ऑर्गन्स आहे, ऑर्गनच्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपण जनरली म्हटलं की डायजेशन इज नथिंग बट द मेकॅनिकल ॲज वेल एज केमिकल प्रोसेस. आता आपल्याला माहिती आहे केमिकल प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाची जे म्हणू शकतो म्हणजे आपला जो सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्स काय करतात तर केमिकल्स वेगवेगळे सिक्रेट्स करतात, एन्झाईम सिक्रेट करतात, अमायलेज सिक्रेट करतात, त्या इलेक्ट्रोलाइट सिक्रेट करतात. ते काय करतात त्याच माध्यमातून आपला काय होते तर जे पण कॉम्प्लेक्स मटेरियल आहे त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी काय होतं मदत होते. म्हणून एलिमेंटरी कॅनल ॲज वेल एज डायजेस्टिव्ह ग्लँड सुद्धा काय आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचा आपला भाग आहे. तर मग आपण सर्वात प्रथम आता एलिमेंटरी कॅनल पासून सुरू करणार आहोत. एलिमेंटरी कॅनलचा सर्वात पहिला घटक आहे तो आहे माउथ. माउथ पासून आपण एक एक ऑर्गन म्हणजे काय काय रोल प्ले करतो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, कोणकोणते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले ग्लँड्स जे आहे जसं आपल्याला माउथ माहिती आहे, माउथमध्ये आपल्याला माहिती आहे की सलायव्हरी ग्लँड्स आहे. सलायव्हरी ग्लँड्समध्ये पण 3 ग्लँड्स आहे, एक पॅरोटिड ग्लँड्स आहे जो की आपल्या जनरली गालामध्ये असतो, त्याच्यानंतर सबलिंग्युअल ग्लँड्स आहे जो की आपल्या जिभेच्या खाली असतो आणि त्याच्यानंतर
तिसरा जो घटक आहे, तिसरा जो ग्लँड आहे तो म्हणजे सब मॅक्झिलरी ग्लँड किंवा सब मॅन्डिब्युलर ग्लँड पण म्हणतात त्याला. तो आपल्या जनरली लोअर जॉमध्ये असतो. तर मग हे जे ग्लँड्स आहे हे काय करतात, केमिकल सिक्रेट करतात. जसं अमायलेज सिक्रेट करतात, इलेक्ट्रोलाइट सिक्रेट करतात, त्याच्यानंतर वेगवेगळे केमिकल सिक्रेट करतात. त्याच्या माध्यमातून म्हणजे आपला माउथ माहित आहे, माउथमध्ये आपल्याला दात पण आहे, टीथ पण आहे. ते काय करतात तर मेकॅनिकल प्रोसेस करतात. मग त्या मेकॅनिकल प्रोसेसमध्ये हे जे सलायव्हरी ग्लँड्स आहेत ते काय करतात, केमिकल सिक्रेट करतात आणि त्या माध्यमातून काय होते तर थोड्याफार प्रमाणात म्हणजे म्हणू शकतो पॉलिसॅक्राइडचं रूपांतर डायसॅक्राइडमध्ये घडून येते. तर मग हे सर्व जे ऑर्गन्स आहेत हे काय महत्वाचे आणि त्याच्यासोबत डायजेस्टिव्ह ग्लँड सुद्धा महत्वाचे आहे. तर आपण एक एक आता याचा ऑर्गनचा अभ्यास आपण म्हणजे काय डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये ते रोल प्ले करणार आहे ते एक एक आपण बघणार आहोत. तर बघा, डायजेशनची प्रक्रिया जनरली माउथ पासून सुरू होते. आपल्याला माहिती असेल की डायजेशन जनरली आपल्या समजुतीनुसार पोटामध्येच होते असं आपल्याला वाटते, पण डायजेशनची प्रक्रिया जनरली आपण बघा आता काय असते, डायजेशनची सुरुवात कशी होते. सर्वात पहिले आपण फूड म्हणजे जेवण खातो किंवा फूड खातो, त्याला आपण इंजेक्शन ऑफ फूड म्हणतो. इंजेक्शन झाल्यानंतर त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे डायजेशन. डायजेशनच्या प्रक्रियेमध्ये स्टमक सुरुवाती म्हणजे माउथ पासून सुरुवात होते. माउथ झाला, त्याच्यानंतर स्टमक झाला, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन झाला, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन झाला. हे सगळे म्हणू शकतो ऑर्गन डायजेशन या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. त्याच्यानंतर तिसरी स्टेप असते, पहिली इंजेक्शन, त्याच्यानंतर दुसरी डायजेशन, तिसरी स्टेप जी असते ती असते ऍब्सॉर्प्शन, शोषण. म्हणजे जे पण अन्न घटक जे पण म्हणू शकतो आपण कॉम्प्लेक्स फूड पासून जे सिंपल फूड तयार झालेलं आहे म्हणजे ग्लुकोज, त्याच्यानंतर गॅलॅक्टोज आणि जे फ्रुक्टोज जे म्हणू शकतो आपण जे सिंपल मटेरियल तयार झालेलं आहे त्याचं शोषण केलं जाते. शोषण केल्यानंतर त्याचा म्हणजे मग सेल आणि जे टिश्यूज असतात त्याचा वापर करून काय करतात, एनर्जी तयार करतात. त्याला ॲसिमिलेशन म्हणतात. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटची स्टेप असते, जो पण आपला वेस्ट मटेरियल उरत असतो तो आपण काय करत असतो, ॲनस वाटे बाहेर फेकत असतो. त्याला आपण डिफिकेशन असे म्हणतो. तर मग हे जे 5 प्रोसेस आहे म्हणजे सर्वात पहिली इंजेक्शन, त्याच्यानंतर डायजेशन, त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन आणि त्याच्यानंतर ॲसिमिलेशन आणि सर्वात शेवटची डिफिकेशन. हे जे 5 प्रोसेस आहे, या 5 प्रोसेसच्या माध्यमातूनच आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट होत असते. तर ती सुरुवात जी आहे ती माउथ पासून होत असते. माउथ ऑर्गनमध्ये म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमची सुरुवात होत असते. तर बघा सुरुवातीला माउथ. तर बघा माउथ हॅज अ ओरल कॅव्हिटी, हॅज अ नंबर ऑफ टीथ अँड मस्क्युलर टंग, इच टूथ इज फिक्स्ड इन द सॉकेट ऑफ जॉ बोन. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज थेकोडंत. आपल्याला माउथ असतो त्याच्यामध्ये आपल्याला जनरली माहिती आहे जे मेकॅनिकल प्रोसेस आहे म्हणजे फूड जे आपण खातो त्याच्यामध्ये जे मेकॅनिकल प्रोसेस आहे ती जनरली मेकॅनिकल ॲज वेल एज केमिकल दोन्ही पण प्रोसेस माउथमध्ये होत असतात. पण सर्वप्रथम जी प्रोसेस आहे ती कोणती मेकॅनिकल कायिक प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण, की जनरली आपण जे जेवण किंवा फूड घेतो ते म्हणजे म्हणू शकतो कॉम्प्लेक्स मटेरियल असतं त्याला तोडणे म्हणजे ब्रेकडाऊन करण्याची सर्वप्रथम प्रोसेस ही माउथमध्ये होत असते. तर त्या ब्रेकडाऊनमध्ये सर्वात महत्त्वाचा सहभाग कोणाचा असतो तर टीथ, आपले जे दात असतात त्यांचा सहभाग असतो. तर बघा सर्वात प्रथम टीथ, त्याच्यानंतर काय असते टंग. टंग कशासाठी तर आपल्याला टंग म्हणजे आपण टेस्ट बघतो म्हणजे जेवणाची किंवा जे पण आपण फूड ग्रहण करतो त्याची काय करणे टेस्ट करण्यासाठी आपल्याला काय तर टंग आहे. त्याच्यानंतर बघा जे दात असतात ते काय असतात फिक्स्ड इन द सॉकेट ऑफ जॉ बोन. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज थेकोडोंट. आपल्याला माहिती आहे की सॉकेट ऑफ जॉ आहे त्याच्यामध्ये आपले दात फिक्स झालेले, तर या अरेंजमेंटला काय म्हणतात थेकोडोंट हा शब्दप्रयोग केला जातो. त्याच्यानंतर बघा द ह्युमन बिईंग फॉर्म्स 2 सेट्स ऑफ टीथ. आपल्याला जनरली माहिती असेल आपल्याला 2 वेळ म्हणजे दात हा विषय असा विषय आहे की कुठला म्हणजे आपला सपोज आपला ऍक्सिडेंटली जर आपला एखादा कुठला पण ऑर्गन जर ब्रेक झाला किंवा तुटला तर तो आपण परत म्हणजे किंवा तुटला आणि तो आपल्या बॉडी पार्ट्स पासून वेगळा झाला तर तो आपण जोडू शकत नाही. परंतु दात अशी गोष्ट आहे की जनरली ते आपल्याला 2 वेळा येतात, 2 सेट्स येत असतात. एक प्रायमरी किंवा त्याला आपण मराठी भाषेत दूधदात सुद्धा म्हणतो. तर ते सुरुवातीला येऊन जातात, त्याच्यानंतर ते पडतात आणि त्याच्यानंतर आपल्याला परमानंट टीथ येत असतात म्हणजे परमानंट दात येत असतात. जे दूधदात असतात ते जनरली आपल्याला येतात तेव्हा ते 20 एक असतात बहुतेक माझ्या माहितीनुसार. त्याच्यानंतर आपल्याला ते पडल्यानंतर एक परमानंट दात येत असतात. परमानंट दातमध्ये पण आपल्याला 16-17 वर्षापर्यंत आपल्याला 28 दात असतात. त्याच्यानंतर शेवटी ज्याला आपण 4 दात आहेत म्हणजे 28+4 म्हणजे शेवटी येत असतात जे 16-17 वर्षानंतर येत असतात. त्यांना आपण अक्कलदाढ सुद्धा म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर विस्डॉम टीथ किंवा बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये विस्डॉम टीथ आपण त्याला म्हणतो. ओके, तर मग बघा टेम्पररी मिल्क टीथ ज्याला दूधदात म्हणतो आपण, त्याच्यानंतर काय येते ऍडल्ट परमानंट टीथ. ओके, ते सुरुवातीला आपल्याला 28 येत असतात जेव्हा आपण ऍडल्ट होतो आणि त्याच्यानंतर 16-17 वर्षाची जेव्हा आपण होतो त्याच्यानंतर आपल्याला अक्कलदाढ किंवा ज्याला विस्डॉम टीथ जे 4 असतात ते आपल्याला येत असतात. ओके, या म्हणजे हे जे म्हणू शकतो आपण जे द ह्युमन बिईंग फॉर्म्स 2 सेट ऑफ टीथ म्हणजे हे 2 वेळा जी आपल्याला दात येण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो डायफोडोंट. हे 2 शब्दप्रयोग
तुम्ही लक्षात ठेवणे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. थेकोडोंट कशाला म्हणतात की जे आपलं टीथ आहे ते जो आपला जॉबोन आहे त्याच्यामध्ये जे सॉकेट आहे त्याच्यामध्ये ते फिक्स करण्यात आलं आहे, त्या अरेंजमेंटला आपण थेकोडोंट म्हणतो. आणि हे जे डेंटिफिकेशन म्हणजे हे जे डेंटिशन दिसतंय, पहिले काय करणे टेम्पररी मिल्क टीथ येणे, त्याच्यानंतर परमनंट टीथ येणे, या प्रोसेसला या प्रकारच्या डेंटिशनला आपण काय म्हणतो तर डायफोडोंट म्हणतो. तर बघा आपल्याला टीथची अरेंजमेंट, टीथ काय करत असतात आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये मेकॅनिकल प्रोसेस करत असतात. म्हणजे जे पण फूड आपण कॉम्प्लेक्स मटेरियलमध्ये घेतो त्याला ब्रेकडाऊन करण्याची मेकॅनिकल प्रोसेस सर्वप्रथम टीथ करत असतात. तर बघा टीथची अरेंजमेंट कशी असते, आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता ॲट प्रेझेंट 32 दात आहेत. तर 32 दातांची अरेंजमेंट आपली कशी असते, त्यांचं वेगवेगळे नाव म्हणजे काय आहेत तर ते आपण बघूया. तर बघा आपल्याकडे 32 म्हणजे हे 8 आणि इकडे 8 म्हणजे खालचा जर विचार केला आपण खाली 16 असतात आणि वर 16 असतात. तर बघा यांचे वेगवेगळे नाव पण आहेत, काम पण वेगवेगळे आहे, नाव पण वेगळे आहे. जनरली आपल्याला माहिती आहे सर्वात प्रथम यांची अरेंजमेंट बघा आपण म्हणू शकतो. सर्वात प्रथम जे आपल्याला आपण सपोज खालच्या 16 दाताचं जर विभाजन केलं म्हणजे समसंख्येमध्ये सपोज 8 इकडे आणि 8 इकडे, तर आपल्याला सुरुवातीला 8 म्हणजे आपल्याला माहिती आहे की 8 इकडे म्हणजे या बाजूचे आणि 8 डाव्या बाजूचे आणि 8 उजव्या बाजूचे, यांचा जर अरेंजमेंटचा जर विचार केला तर त्यांना वेगवेगळी नावे सुद्धा आहेत. तर बघा आपण लेफ्ट साईडच्या म्हणू शकतो 8 दातांचा म्हणजे काय असते नेमकी आपल्याला म्हणजे अरेंजमेंट समजा म्हणजे काय असते नेमकी की 8 दात म्हणजे म्हणू शकतो आपण डाव्या बाजूचे आणि 8 दात उजव्या बाजूचे हे सारखेच असतात. मग ते सारखे त्यांना वेगवेगळे नाव आहेत. तर ते बघा पहिले जे 2 दात असतात कोणत्या पण बाजूचे घ्या, डाव्या बाजूचे घ्या किंवा उजव्या बाजूचे घ्या, त्यांना काय म्हणतो आपण इन्सिजर म्हणतो. ओके, त्याच्यानंतर एक दात असतो त्याला कॅनाईन म्हणतात. त्याच्यानंतर 2 म्हणजे उपदाड म्हणतात त्यांना, जनरल याला पटाशी दात म्हणतात, यांना आय थिंक सुडे म्हणतात. आणि त्याच्यानंतर प्रीमोलर म्हणजे काय उपदाड, जे दाडासारखेच असतात परंतु पूर्णपणे दाडाची प्रक्रिया ते फॉलो करत नाही म्हणून त्यांना काय म्हणतात प्रीमोलर, यांना उपदाड. आणि त्याच्यानंतर काय असतात मोलर म्हणजे दाड असतात. ओके, किती दाड असतात तर 3. ओके, बघायची ह्युमन बिंग हॅज 32 परमनंट टीथ. दॅट इज अरेंजमेंट कशी असते बघा, पहिले इन्सिजर 2 असतात, त्याच्यानंतर कॅनाईन 1 असतो आणि त्याच्यानंतर प्रीमोलर 2 असतात आणि त्याच्यानंतर मोलार किती असतात 3. यांची म्हणजे यांचा रेशिओ आहे 2:1:3. हा रेशिओ एक्झाममध्ये याच्या आधी विचारलेला आहे तरी पण तुम्हाला हा माहित असणे गरजेचं आहे म्हणून हे डेटा तुम्हाला पाठ पाहिजे. हे 2 टर्म दाताच्या दृष्टिकोनातून जे काय करतात आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये मेकॅनिकल प्रोसेस म्हणजे कंप्लीट करण्यासाठी मदत करतात. ओके, थेकोडोंट आणि दुसरं काय डायफोडोंट, हे 2 टर्म आणि हा रेशिओ आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दातावर एक आपल्याला जो आपल्या जनरली दात हे पांढरे नाहीत ते पिवळेच आहेत, परंतु त्याच्यावर एक पांढरा घटक म्हणजे पांढरी कवरिंग आहे त्याला आपण इनॅमल म्हणतो. हार्डेस्ट सबस्टन्स इन अवर बॉडी म्हणजे आपल्या बॉडीमधला सर्वात हार्डेस्ट जो सबस्टन्स आहे किंवा जो म्हणू शकतो पार्ट आहे तो काय तर इनॅमल आहे. इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम ॲपेटाइट आर हायड्रॉक्झी ॲपेटाइट. कॅल्शियम ॲपेटाइट किंवा हायड्रॉक्झी ॲपेटाइटचा तो बनलेला असतो आणि तो सर्वात मजबूत असतो, सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स असतो. जनरली आपल्याला वाटते की आपण दात घासल्याने दात जास्त पांढरे होतील, परंतु जास्त वेळ दात घासल्यामुळे काय होतं तर आपल्या दाताचा इनॅमेल घासला जातो आणि तो आपल्याला दात आपले पिवळे दिसायला लागतात. तर बिकॉज पिवळे दिसण्याचं रिझन काय तर त्याच्या आपले दात जनरली पिवळेच आहे परंतु त्याच्यामध्ये इनॅमलची कवरिंग असल्यामुळे आपल्याला ते पांढरे दिसतात. ओके, त्याच्यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा घटक आहे टंग माउथ मधला, जो की आपली टेस्ट, याच्यावर टेस्ट बर्ड्स असतात किंवा आपण म्हणू शकतो टेस्ट रिसेप्टर सेल्स असतात. ओके, टंग इज मस्क्युलर स्ट्रक्चर, हा म्हणजे मसलचा बनलेला आहे. टंग हॅज टेस्ट बर्ड्स, वेगवेगळे टेस्ट बर्ड्स आहेत ते आपण बघणार आहोत. टेस्ट बर्ड्स आर सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपल्याला जनरली 5 सेन्सरी ऑर्गन्सपैकी एक ऑर्गन आहे टेस्ट म्हणजे टंग. तर त्या टंग काय करते तर आपलं महत्वाचं काम करते चव बघण्याचं. ओके, तर चव बघा आता वेगवेगळे चव आपल्याला माहिती आहे टेस्ट आहेत. तर आपल्याला स्वीट म्हणजे टंग जर आपण बघितलं तर टंग म्हणजे जिभेचा जर सर्वात पहिला जो टोक आहे त्याच्यामध्ये जर आपण गोड वस्तू म्हणजे टेस्ट आपल्याला कोणत्या वस्तूची कळेल तर गोड वस्तूची. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला थोडासा पार्ट जो असतो तो कसा असतो सॉल्टी. त्याच्यानंतर त्याच्याही बाजूला वर सोर म्हणजे आंबट आणि त्याच्यानंतर बिटर म्हणजे काय असते नेमकी कडू चव. ओके, या सगळ्याच म्हणजे टेस्टचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर या पर्टिक्युलर ठिकाणी जिभेच्या पर्टिक्युलर ठिकाणी जर आपल्याला त्या चवीच्या वस्तू जर आपण तिथे ठेवल्या तर आपल्याला ती चव नेमकी कळते. तर मग टंगचं काम काय की जो पण फूड आपण इंजेस्ट करणार आहोत त्याचं काय घेणे टेस्ट घेणे, असं कोणाचं काम आहे टंगचा. हे तर ठीक आहे मेकॅनिकल प्रोसेसमध्ये सहभागी असतात, पण सर्वात महत्वाचा घटक जो की आपल्या म्हणजे डायजेस्टमध्ये केमिकल प्रोसेस घडवतो कशामध्ये तर माउथ मध्ये असलेले ग्लँड्स. ओके, तर बघा ग्लँड्स इन माउथ, तर ग्लँड कोणता असतो तर याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड, सलायवा म्हणजे आपण जे लाड म्हणतो.
ओके, सलायव्हरी ग्लँड म्हणजे लाड ग्रंथी म्हणतात. ओके, 3 प्रकारच्या लाड ग्रंथी आपल्या म्हणजे मुखामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये बघा, पहिली जे ग्रंथी आहे ते पॅरोटिड ग्लँड म्हणतात, जो जनरली आपल्या गालामध्ये असतो. त्याच्यानंतर सबमॅक्झिलरी ग्लँड असतो, जो की आपल्या लोअर जॉ मध्ये असतो. आणि त्याच्यानंतर सबलिंग्युअल ग्लँड असतो, जो की आपल्या जिभेच्या खाली असतो. हे तीनही ग्लँड काय करतात? सलायवा सिक्रेट करतात. काय करतात? लाड सिक्रेट करतात. ओके, लाड सगळ्यांनाच माहिती आहे. लाड बघा कशी कंपोज झालेली असते, जर कोणकोणते कंटेंट असतात. जनरली 90% लाड ही कशाने बनलेली असते? तर पाण्याने बनलेली असते. आणि 2% त्याच्यामध्ये काय असतात? एन्झाईम्स असतात. आणि ही काय लाड काय करते? तर केमिकल प्रोसेस कॅरी आउट करते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये. तर बघा, लाडेमध्ये कोणकोणते घटक असतात? टायलिन नावाचा एक म्हणजे केमिकल असतो किंवा एन्झाईम असतो जनरली याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे लायझोझाईम. आणि तिसरा आहे इलेक्ट्रोलाइट आणि चौथा आहे अमायलेज. ओके, तर हे जे 4 एन्झाईम्स आपल्याला म्हणू शकतो सलायव्हरी ग्लँड जे सिक्रेट करतात त्या सलायवामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये टायलिनचं काम काय आहे? टायलिन काय करतो? तर जे पण आपल्याकडे म्हणू शकतो पॉलिसॅकराइड किंवा स्टार्च आपण खातो, त्याचं रूपांतर डायसॅकराइड मध्ये करण्याचं काम करतो. माल्टोज काय एक प्रकारचा डायसॅकराइड आहे. म्हणजे जो पण कॉम्प्लेक्स मटेरियल आहे त्याला म्हणू शकतो डायसॅकराइड मध्ये रूपांतर करण्याचं काम केमिकल. त्याच्यानंतर दुसरा आहे लायसोझाईम, डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया. आपल्याला कधी कधी म्हणजे आपण जेवण केल्यानंतर आपल्याला काय करते? आपल्या तोंडामध्ये काय असते? तर काही बॅक्टेरिया तयार होतात, ऍसिड तयार होते. आणि ते बॅक्टेरिया म्हणू शकतो बॅक्टेरियांची त्याच्यामध्ये वाढ होते. तर त्या बॅक्टेरियाला नष्ट करण्याचं काम कोण करत असते? लायसोझाईम. त्याच्यानंतर काही इलेक्ट्रोलाइट्स असतात, जसं सोडियम झाला, पोटॅशियम झाला, क्लोरीन झाला, आणि त्याच्यानंतर हायड्रोजन कार्बन झाला. हे काय करतात? तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या जे पण प्रोटीन स्ट्रक्चर होतो त्यांना डिकम्पोज करण्यासाठी काम करतात. तसं अमायलेज सुद्धा प्रोटीन स्ट्रक्चर आपला डिकम्पोज करण्यासाठी, प्रोटीनला तोडण्यासाठी, लक्षात त्याचा प्रोटिओज आणि त्याच्यानंतर पेप्टोन्स किंवा पेप्टाइड्स मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, हे सगळे काय डायसॅकराइड आहे यांच्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय करत असतात? तर आपापला रोल प्ले करत असतात. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे की माउथ आणि टंग हे काय करतात? मेकॅनिकल प्रोसेस कॅरी आउट करतात आपल्या मुखामध्ये. तर ग्लँड्स काय करतात? केमिकल प्रोसेसद्वारे अन्नाचा ब्रेकडाऊन करण्यासाठी किंवा फूडचा ब्रेकडाऊन करण्यासाठी, जे पण मेजर कंपोनंट्स आहे फूडचे, ते कार्बोहायड्रेट झाला, फॅट झाला, प्रोटीन झाला, यांना ब्रेकडाऊन करण्यासाठी काय करत असतात? मदत. ओके, तर आपण इथं माउथ संबंधी पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा माहिती बघितलेली आहे. त्याच्यानंतर आता जे आपल्याला माहिती आहे की जो पण ऑलमोस्ट समजून घ्या तुम्ही, जे पण मेजर कंपोनंट आहे फूडचे, आलं लक्षात? पॉलिसॅकराइड झालं, पॉलिसॅकराइडचं किंवा स्टार्च म्हणतो आपण याला, ठीक आहे, पॉलिसॅकराइड स्टार्चचा 30%. ओके, आता आपल्याला बघितलं इथं की सलायवा सिक्रेट करते. सलायवामध्ये किती? 90% वॉटर असतो आणि 2% एन्झाईम असतो. ऑलमोस्ट स्टार्चचा 30%. इथे काय होते? पार्शियल हायड्रोलिटिक रिॲक्शन होते. पार्शियल हायड्रोलिटिक ऍक्शन म्हणजे हायड्रोलिटिक म्हणजे पाण्याद्वारे ऍक्शन, कारण ऑलमोस्ट सलायवा 90% काय तर वॉटर आहे. तर मग बघा, या पार्शियल हायड्रोलिटिक ऍक्शनद्वारे काय होते? हे जे स्टार्च किंवा पॉलिसॅकराइड आहे, ओके, याच्यापैकी 30% म्हणजे पॉलिसॅकराइडचं रूपांतर डायसॅकराइड मध्ये होते. म्हणजे म्हणू शकतो पार्शियल हायड्रोलिटिक ऍक्शनद्वारे. म्हणजे आपल्याला माहिती आहे पार्शियल हायड्रोलिटिक ऍक्शन म्हणजेच काय होते? तर सलायवामध्ये 98% वॉटर होते, म्हणजे पाण्याची ऍक्शन म्हणजे हायड्रोलिटिक ऍक्शन. याच्याद्वारे पार्शियल डायजेशन माउथमध्ये घडून येते. म्हणजे आपण तेच बोललोय की डायजेशन ही प्रक्रिया पूर्णपणे स्टमकमध्येच न पार पडतात, ती पूर्ण एलिमेंटरी कॅनलच्या पार्ट्समध्ये पार पडते. सुरुवात ही माउथ पासून होते. आता माउथमध्ये थोडाफार प्रमाणात पार्शियल ऍक्शन झाल्यानंतर आता ते इसोफेगसद्वारे जो फूड आहे तो कुठे जाणार? तर स्टमकमध्ये जाणार. आता स्टमकमध्ये त्या पार्शियली हायड्रोलाइज झालेल्या म्हणजे म्हणू शकतो पार्शियली डायजेस्ट झालेल्या फूडवर आता काय प्रक्रिया होणार ते आपण आता पुढे बघूया. तर बघा, ह्याच्यानंतर आता माउथ मध्ये थोडाफार प्रमाणात ऍब्सॉर्प्शन आणि त्याच्यानंतर डायजेशन झाल्यानंतर जो उरलेला अन्न घटक आहे, म्हणजे उरलेला म्हणजे पूर्ण पोटातच जाणार आहे अन्न, तर त्याला आपण बोलस म्हणतो. जो घास आहे तो कुठे जाणार आहे? तर आपल्या पोटामध्ये जाणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की तोंडामधून जेव्हा अन्न कुठे जाणार आहे तर इसोफेगसद्वारे पोटात जाणार आहे. तर इसोफेगसच्या आधी एक कॉमन पॅसेज आहे ज्याच्यामधून म्हणजे हवा पण आतमध्ये घेतो आपण आणि त्याच्यानंतर अन्न पण घेतो. त्याला फॅरिंग्स म्हणतात. कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर, ओके, इज कॉल्ड एज फॅरिंग्स. द इसोफेगस अँड द ट्रॅकिया म्हणजेच वाइंड पाईप जिथून आपण रेस्पिरेशन प्रोसेस फॉलो करतो, ओके, ओपन इन टू द फॅरिंग्स. म्हणजे
आपल्याला माहित आहे ट्रॅकिया हा रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, जिथून आपली हवा कुठे जाणार आहे, लंग्समध्ये जाणार आहे. आणि त्याच्यानंतर इसोफेगस म्हणजे हा आपला अन्ननलिका, म्हणजे आपला स्टमकमध्ये, म्हणजे म्हणू शकतो जे पण आपण फूड खाणार आहोत त्याच्यामध्ये जाण्याचा मार्ग आहे. तर मग हे एकाच ठिकाणी ओपन होतात, फॅरिंग्स. मग आपल्याला एक प्रश्न पडतो जनरली, हवा आणि अन्न जर एकाच ठिकाणी म्हणजे एकाच पॅसेजमध्ये जर म्हणजे येत असतील तर त्याच्यावेळी आपले अन्न घटक किंवा अन्नाचे जे पण म्हणू शकतो पार्टिकल्स आहेत ते जनरली लंग्समध्ये जाण्याचे चान्सेस असतात. परंतु आपल्या बॉडीचा मेकॅनिझम इतका प्रॉपर आहे की अशा प्रकारचा म्हणजे म्हणू शकतो अशा प्रकारची घटना कधीच घडू शकत नाही. का बरं? तर बघा ट्रॅकिया जो असतो त्याच्यावर इथं बघा, ट्रॅकियामध्ये बघा, इपिग्लोटिस फ्लॅप प्रिव्हेंट्स द फूड ऑफ द एंट्री ऑफ फूड इनटू द ग्लोटिस, दॅट इज ओपनिंग ऑफ व्हाईट पाईप. जो आपला रेस्पिरेटरी ट्रॅकचा जो ट्रॅकिया आहे ज्याच्यामधून आपण एअर अंदर म्हणजे आतमध्ये पाठवणार आहोत, त्याला एक म्हणजे फ्लॅप, एक कव्हरिंग असते, म्हणजे आपण जसं बॉटलीला झाकण असते तशाच प्रकारचा एक फ्लॅप असते त्याच्यावर, ट्रॅकियावर किंवा वाइंड पाईपवर. मी तुम्हाला वाइंड पाईप दाखवतो बघा. बघा तुम्हाला इथे दिसत असतील की ही जी अन्ननलिका, ही जी म्हणू शकतो आपण थोडासा रेड, फिकट रेड कलरची जी आहे ती काय अन्ननलिका, आणि हा जो दिसतोय असा प्रकार हे काय ट्रॅकिया. मग याच्या हे जे दोन्ही आहे याचा जो पॅसेज आहे, म्हणजे हे जे दोन्ही ओपन होण्याचा पॅसेज आहे तो कॉमन आहे, त्याला आपण फॅरिंग्स म्हणतो. तर मग हे दोघं एका ठिकाणीच ओपन होतात, परंतु या ट्रॅकियावर काय असते, एक फ्लॅप असते किंवा त्याच्यावर एक झाकण असते, त्याला आपण काय म्हणतो, इपिग्लोटिस म्हणतो. आणि जो ट्रॅकिया आहे किंवा जो पण आपला रेस्पिरेटरी ट्रॅकचा जो मार्ग आहे त्याच्यावर एक काय असते, जे फ्लॅप असते आणि त्याच्या ओपनिंगला आपण काय म्हणतो, ग्लोटिस म्हणतो. ओपनिंग ऑफ पाईप आर ट्रॅकिया इज कॉल्ड एज ग्लोटिस. ओके. तर मग ही जे इपिग्लोटिस ही जी फ्लॅप आहे किंवा तो त्याच्यावरचा ट्रॅकियावरचा जो झाकण आहे तो काय करतो, आपला फूडला लंग्समध्ये किंवा ट्रॅकिया थ्रू लंग्समध्ये जाण्यासाठी काय करतो, प्रिव्हेंट करतो. ओके. त्याच्यामुळे आपला जो फूड आहे तो प्रॉपर रित्या तो कुठे जातो, तर अन्ननलिकेतच जातो. ओके. मग या कॉमन पॅसेजला आपण काय म्हणतो, तर फॅरिंग्स म्हणतो. ओके. फॅरिंग्सचा म्हणजे आपल्याला भलेही कॉमन पॅसेज असला तरी तो आपला लंग्समध्ये अन्न जात नाही, बिकॉज ऑफ इपिग्लोटिस, दॅट इज कव्हरिंग ऑफ ट्रॅकिया आर वाइंड पाईप. ओके. त्याच्यानंतर जो म्हणजे आपण मी म्हटलंच आहे की जो आपण काही प्रमाणात चेविंग केल्यानंतर जो म्हणू शकतो अन्नाचा घास तयार होतो त्याला आपण बोलस म्हणतो बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये. ओके. तर तो बोलस बघा आता कसा जातो आपल्या अन्ननलिकेद्वारे. म्हणजे बोलस पासेस थ्रू द इसोफॅगस बाय द मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड ॲज पेरिस्टाल्सिस. ओके. कुठून जातो तो, इसोफॅगस म्हणजे जे अन्ननलिका आहे. तर आता तुम्ही एक जनरली ते पेट सफा आणि काहीतरी ते ॲड येत असते बघा, श्रीवास्तवची, राजू श्रीवास्तवची. त्याच्यामध्ये तो म्हणजे जो आपली अन्ननलिका असते त्याच्यामध्ये कधी असे बुडबुड आल्यासारखे दिसतात, ते काय असते, एक प्रकारची पेरिस्टाल्सिस प्रोसेस आहे. पेरिस्टाल्सिस प्रोसेस म्हणजे काय, जो पण आपला चावलेला अन्न आहे तो कुठे जातो, पोटात जातो. तर त्याच्यामध्ये मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होते, कोणाचा, तर अन्ननलिकेचा. त्याच्याद्वारेच त्याच प्रोसेसला आपण पेरिस्टाल्सिस म्हणतो. त्याच प्रोसेसद्वारे आपला फूड कुठे जात असतो, स्टमकमध्ये जात असतो. ओके. तर तुम्हाला समजलं असेल, the bolus passes through the esophagus by the muscular contraction of the esophagus is called as peristalsis. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, आता इसोफॅगस तुम्हाला दिसत असेल इथे, हा जो आहे इसोफॅगस आहे. ओके. इसोफॅगसमधून आता हा जो आहे स्टमक आहे, स्टमकमध्ये काय जाणार आहे, फूड जाणार आहे. ओके. तर मग हा फूड रिटर्न यायला नको. जनरली आपल्याला उलट्या जे होतात ते काय, एक प्रकारचा स्टमकमध्ये गेलेला फूड जो आहे तो कुठे येतो, आपल्या इसोफॅगसद्वारे तोंडावाटे आपण बाहेर फेकतो. परंतु तो परत फूड कुठं जाऊ नये, म्हणजे परत वर येऊ नये म्हणून त्यासाठी काय असते, एक त्याच्यावर एक प्रकारचा स्पिंक्टर असतो, त्याला काय म्हणतो आपण, गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर, जो काय करतो आपल्या फूडला म्हणजे स्टमकमध्ये गेल्यानंतर परत रिटर्न येऊ देत नाही. असा हा एक प्रकारचा स्पिंक्टर आहे, तो आपल्यासाठी म्हणजे परत फूड येऊ देत नसतो वर, हे त्याचं काम असते. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपल्याला माहिती आहे की आता जेव्हा फूड कुठे गेला, स्टमकमध्ये गेला. स्टमकमध्ये आता 3 गोष्टी आपल्याला कंबाईन बघायच्या आहेत, स्टमक, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन आणि त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन. आपण सेपरेटच बघणार आहोत, परंतु त्याच्यामध्ये काय काय असते, स्टमकमध्ये काय काय असते, त्याच्यानंतर स्टमक म्हणजे कशाने बनलेलं आहे, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन कशाने बनलेलं आहे, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन कशाने बनलेलं आहे, ते आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे. बघा याच्यामध्ये स्टमक जो रिजन आहे, स्टमकची जे डायग्राम दिसतं याच्यामध्ये जो वरचा रिजन आहे त्याला आपण फंडस म्हणतो. त्याच्यानंतर जो म्हणू शकतो आपण जे इसोफेगस ओपन होत आहे, ओके, ओपन झाल्याबरोबरचा जो रिजन आहे त्याला आपण कार्डियाक रिजन पण म्हणतो. याच्यामध्ये कार्डियाक गॅस्ट्रिक ग्लँड असतो. त्याच्यानंतर मेन बॉडी कोणाची, पोटाची म्हणजे स्टमकची. त्याच्यानंतर काय असते, जो आता लहान आतड्यामध्ये ओपन होणार आहे असा रिजन त्याला काय म्हणतो आपण, पायलोरिक रिजन असतो. पायलोरिक रिजन म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये काय असते, पायलोरिक गॅस्ट्रिक ग्लँड. ओके. एक कार्डियाक गॅस्ट्रिक ग्लँड आणि दुसरा काय असते, पायलोरिक गॅस्ट्रिक ग्लँड. ओके. हे काहीतरी एक प्रकारचा केमिकल सिक्रेट करत असतात, त्याला आपण म्युकस म्हणतो. आणि ते म्युकसचं काम काय आहे ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत. त्याच्यानंतर येते स्मॉल इंटेस्टाईन. आपल्याला माहिती आहे स्मॉल इंटेस्टाईन
चे पण 3 पार्ट्स आहेत. ओके, स्मॉल इंटेस्टाईन जे आपल्या हे मोठी आतडी दिसत असेल तुम्हाला, या मोठ्या आतड्याच्या मध्ये हे लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याच्यामध्ये जे दिसत आहे ऑलमोस्ट स्मॉल इंटेस्टाईनची लांबी ऑलमोस्ट 3 मीटर असते, म्हणजे 10 फीटच्या जवळपास त्याची लांबी असते. तर त्याचे पण सुद्धा 3 पार्ट्स पडतात. ओके, तर बघा सर्वात पहिला जो पार्ट्स आहे त्याला आपण डिओडेनम म्हणतो. जो यू शेप इथे म्हणजे असा सी शेप जो दिसत आहे, म्हणजे हा जो दिसतोय हा म्हणू शकतो आपला हा वेंट्रल सेक्शन आहे कोणाचा, लार्ज इंटेस्टाईनचा. त्याच्या मागे म्हणजे आपलं स्मॉल इंटेस्टाईन आहे. तर तो जो सी शेप आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय त्याला काय म्हणतो आपण, तर म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो, डिओडेनम म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे त्याला आपण जेजुनम म्हणतो. आणि त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे त्याला आपण इलियम म्हणतो. ओके, असे 3 पार्ट्स कोणाचे आहे, स्मॉल इंटेस्टाईनचे. आपण यांचं काम काय आहे ते आपण एक एक व्यवस्थितरित्या बघू. त्याच्यानंतर असते लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचे सुद्धा 3 पार्ट्स असतात. ओके, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये जसं जातो आपण, तो सुरुवातीचा पार्ट आपण त्याला काय म्हणतो, तर केइकम म्हणतो. त्याच्यानंतर जो मधला भाग आहे त्याला आपण कॉलन म्हणतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे त्याला आपण रेक्टम म्हणतो. रेक्टम मध्ये आपला जो पण वेस्टिजियल मटेरियल आहे तो स्टोअर होत असतो. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा पार्ट डायजेस्टिव्ह सिस्टमचा, तो म्हणजे ॲनस, ज्याच्याद्वारे आपण वेस्टिजियल मटेरियल काय करत असतो, बाहेर फेकत असतो. ओके, अशा प्रकारे हे वेगवेगळे काय पार्ट्स आहेत डायजेस्टिव्ह सिस्टमचे. तर याचे आपण हे जनरली आपण कशासाठी बघितलंय, तर याच्यासाठी की जनरली ही जी पाईपलाईन आपल्याला दिसत आहे, म्हणजे एलिमेंटरी कॅनल जो आपला दिसत आहे कुठून, तर माउथ पासून ॲनस पर्यंत. ओके, हा जो सगळा रिजन दिसत आहे, हा जो रिजन आहे एक प्रकारची पाईपलाईन. आणि पाईपलाईन ही काय असते, पोकळी असते. आणि त्या पोकळीला काय म्हणतात बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये, ल्युमेन म्हणतात. ओके, त्याच्यानंतर जे पाईप आहे, आलं लक्षात, त्याचा जो वॉल आहे ती किती लेअरनी बनली आहे, तर 4 लेअरनी बनली आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता सर्वात बाहेरची लेअर त्याला काय म्हणतो आपण, सेरोसा म्हणतो. ओके, त्याच्यानंतर त्याच्या आतमधली लेअर जी असते ती असते मस्क्युलॅरिस. आणि त्याच्यानंतर तिसरी लेअर असते सबम्युकोसा आणि चौथी लेअर असते म्युकोसा. ओके, आतमधली एकदा बघा, ल्युमेन आतमधली लेअर, त्याच्यानंतर सर्वात ल्युमन म्हणजे पोकळी. ओके, पाईपमध्ये जे पण पोकळी असते किंवा एलिमेंटरी कॅनल म्हणजे आपल्या तोंडापासून जे फूड ॲनस पर्यंत जातं, वेस्टिजियल मटेरियल पर्यंत, हे सगळं कशामुळे जातं, तर पोकळी असल्यामुळे. आणि त्या पोकळीला काय म्हणतो आपण, ल्युमेन म्हणतो. आणि हा जो पोकळीचा पाईप बनलेला आहे किंवा वॉल ज्याला म्हणतो आपण बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये, तो कशाने 4 लेअरनी बनलेला आहे. बाहेरची लेअर आहे सेरोसा, त्याच्यानंतर आहे दुसरी मेस्क्युलॅरिस, त्याच्यानंतर तिसरी आहे सबम्युकोसा आणि चौथी आहे म्युकोसा. ओके, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे लेअर्स आहेत त्याच्यामध्ये एक आहे सबम्युकोसा आणि दुसरी आहे म्युकोसा. ओके, बघा आता हे लक्षात ठेवा फॅक्टर्स फक्त तुम्हाला जे पुढे काम येणार आहेत. तर सबम्युकोसा लेअरमध्ये काय काय असते बघा, ब्लड, त्याच्यानंतर ब्लड वेसल्स, त्याच्यानंतर नर्व वेसल्स असतात, त्याच्यानंतर लिम्पॅटिक फ्लुइड असतो किंवा लिम्पॅटिक नर्व असतात, आणि त्याच्यानंतर ग्लँड असतात. ग्लँडमध्ये तुम्हाला एक ग्लँड सांगतो, ब्रुनर्स ग्लँड नावाचा ग्लँड असतो. हा एक्झाममध्ये 2018च्या कंबाईनला विचारलेला आहे. 2019च्या कंबाईन पूर्वपरीक्षेला हा क्वेश्चन विचारलेला की सबम्युकोसा जी लेअर आहे त्याच्यामध्ये कोणता ग्लँड असतो, तर तो असतो ब्रुनर्स ग्लँड. ओके, त्याच्यानंतर म्युकोसा हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये गोबलेट सेल्स असतात आणि त्याच्यानंतर काय असतात, गॅस्ट्रिक ग्लँड असतात. गॅस्ट्रिक ग्लँड, गोबलेट सेल हे जनरली इंटेस्टाईन मध्ये असतात. आणि त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ग्लँड जो आपण स्टमक आता पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर किंवा सर्वात महत्वाचा ग्लँड आहे. ओके, तर बघा आता आपला म्हणजे फॅरिंग्सद्वारे, त्याच्यानंतर फॅरिंग्स नंतर काय इसोफेगस नंतर काय असते, स्टमक मध्ये आता काय आलेला, सपोज फूड आलेलं आहे. ओके, मग त्याच्यावर स्टमक मध्ये कोणत्या कोणत्या केमिकल प्रोसेस होतात ते आपल्याला सर्वात महत्वाचा फॅक्टर हा इथे म्हणजे अभ्यासणार आहोत आपण, की स्टमक मध्ये कोणकोणत्या केमिकल प्रोसेस घडतात त्या फूडवर, आलं लक्षात, किंवा बोलसवर, ते आपण बघणार आहोत. बघा स्टमक, सुरुवातीला स्टमक बघा, स्टमक इज लोकेटेड एट द लेफ्ट साइड ऑफ द अप्पर ॲब्डोमेन वगैरे काय स्केलेटल सिस्टम मध्ये बघू आपण. त्याच्यानंतर स्टमक इन्व्हॉल्व इन द सेकंड फेज ऑफ डायजेशन. जनरली आपला पहिला डायजेशनची जी प्रोसेस आहे ती कुठे झालेली आहे, तर माउथ मध्ये झाली आहे. आता दुसरी डायजेशनची जी प्रोसेस आहे किंवा सेकंड फेज जो आहे तो कुठं होणार आहे, तर स्टमक मध्ये. तर बघा इथे पण पार्शियल डायजेशन आकार होतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मी सुरुवातीलाच बोललो की पूर्णच्या पूर्ण डायजेशन आपल्या समजुतीनुसार स्टमक मध्ये होत नाही. तर जे पण एलिमेंटरी कॅनल आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये सगळ्या ऑर्गन्सचा सहभाग डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये असतो. ओके, तर बघा इथे पण काय होते, पार्शियल. जसं आपल्या माउथ मध्ये पार्शियल थोड्याफार प्रमाणात डायजेशन झालेलं आहे, तर इथे पण काय होते, पार्शियल डायजेशनची प्रक्रिया घडून येते. तर बघा या डायजेशन मध्ये सर्वात महत्वाचा घटक, जसं आपण बघितलं होतं की माउथ मध्ये केमिकल म्हणू शकतो रिलीज करणारा जो किंवा सिक्रेट करणारा जो म्हणू शकतो ग्लँड होता, तिथे काय होता, सलायवरी ग्लँड होता. इथे कोणता आहे, तर गॅस्ट्रिक ग्लँड आहे. गॅस्ट्रिक ग्लँडच काय करत असतो, इथे पूर्णपणे स्टमक मध्ये डायजेशनची प्रक्रिया पार पाडत असतो. ओके, तर बघा गॅस्ट्रिक ग्लँड कोणकोणते म्हणजे म्हणू शकतो आपण केमिकल्स किंवा एन्झाईम सिक्रेट करतो. केमिकल म्हणण्यापेक्षा एन्झाईम सिक्रेट करतो. बघा याच्यामध्ये काय असतात, म्युकस नेक सेल असतात, ते काय करतात, म्युकस सिक्रेट करतात. आता म्युकसचं काम काय आपण थोड्या वेळात बघू. त्याच्यानंतर
पेप्टिक सेल्स किंवा चिप सेल म्हणतात ते सिक्रेट्स काय करतात तर पेप्सिनोजिन नावाचा एन्झाईम सिक्रेट करतात. ओके, पहिला म्युकस, त्याच्यानंतर काय पेप्सिनोजिन, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्याच्यानंतर परायटल किंवा ऑक्सिडेंटिक सेल असतात ते काय सिक्रेट करतात तर हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट करतात. ओके, किती प्रकारचं महत्वाचे सिक्रेशन आहे म्युकस, त्याच्यानंतर काय पेप्सिनोजिन आणि त्याच्यानंतर काय एचसीएल. त्याच्यानंतर भरपूर सारे अजून म्हणजे सिक्रेशन आहे ते पण बघू आपण. त्याच्यानंतर एक इंट्रिसिक फॅक्टर असतो, फॅक्टर एसेन्शियल फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. ओके, तर ते पण बघू. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये रेनिन नावाचा एक एन्झाईम असतो, म्हणजे रेनिन नावाचा एन्झाईम स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट करत असतात. का बरं? कारण याच्यामध्ये काय असतं मिल्क, म्हणजे जनरली लहान मुलं आपण बघतो की लहान मुलं हे 4-5 महिन्याची किंवा 6 महिन्याची होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा म्हणजे जेवण किंवा फूड खात नाही, तर ते फक्त दुधावरच आपलं म्हणजे जगत असतात. तर मग त्याच्यामध्ये दुधामध्ये एक प्रोटीन असतो त्याला केसिन म्हणतात. ओके, त्या केसिनचं रूपांतर कॅल्शियम पॅराकॅसिनेट मध्ये करण्याचं काम कोण करत असते? रेनिन करत असते. म्हणजे त्याला पचवण्याचं काम कोण करत असते? रेनिन करत असते. ओके, म्हणून हा रेनिन तुम्ही म्हणू शकतो इन्फंट मध्ये असतो. कुठं असतो हा? इन्फंट. लक्षात ठेवा, इन्फंटच्या गॅस्ट्रिक ग्लँडद्वारे हा रेनिन नावाचा एन्झाईम सिक्रेट केला जातो. तो काय करतो? मिल्क प्रोटीन केसिन याला कशात कन्वर्ट करतो तर कॅल्शियम पॅराकॅसिनेट मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे त्याला पचवण्याचं काम करत असतो. ओके, हे कुठं असतो? रेनिन. जसं आपला पेप्सिन आहे, पेप्सिन काय करतो? आता पेप्सिन तुम्हाला माहिती आहे, पेप्सिन कन्वर्ट्स प्रोटीन इंटू प्रोटिओसिस अँड पेप्टोन्स. ओके, प्रोटीन आपल्याला माहिती आहे, प्रोटीन हा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स मटेरियल आहे किंवा पॉलिसॅक्राइड आहे, त्याला डायसॅक्राइड म्हणजे प्रोटिओज आणि त्याच्यानंतर काय पेप्टोन्स, हे काय एक प्रकारचे डायसॅक्राइड्स आहेत. ओके, डायपेप्टाइड्स किंवा त्यांना आपण डायसॅक्राइड म्हणतो. पॉलिसॅक्राइडचं रूपांतर डायसॅक्राइड मध्ये म्हणजे पेप्सिन काय करतो? इथे जे पेप्सिन सिक्रेट करताय कोण? पेप्टिक आणि चिप सेल हे काय करतात? प्रोटीनचं रूपांतर कशात करतात? प्रोटिओज किंवा पेप्टोन्स, आणि हे एक प्रकारचे काय डायसॅक्राइड आहे. आणि प्रोटीन काय एक प्रकारचा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल किंवा पॉलिसॅक्राइड आहे, त्याचं रूपांतर करण्यासाठी ते काय करतात? मदत करतात. त्याच्यानंतर एक म्युझिन नावाचा केमिकल गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट किंवा एन्झाईम सिक्रेट करतात. ते काय करतात? जे ऍसिडिक इफेक्ट आहे, म्हणजे कधी कधी ऍसिडिटी आपली वाढून जाते, ते कमी करण्याचं काम कोण करत असते? म्युझिन. त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता HCl जो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा जर विचार केला तर याचा जो पीएच असतो, ओके, याचा किती असतो? पीएच 1.8 असतो. म्हणजे पोटेन्स त्याची स्केल किती असते? 1.8. म्हणजे एवढा जर हायड्रोक्लोरिक ऍसिड सपोज आपल्या हातावर किंवा कुठल्याही शरीराच्या भागावर जर पडला तर आपलं शरीर काय होऊ शकते? जळू सुद्धा शकते. एवढा पॉवरफुल हायड्रोक्लोरिक ऍसिड आपला पोट कसा सहन करत असेल? त्याला म्हणजे आपल्या पोटाला ते वाचवण्याचं काम कोण करत असेल? जनरली आपला हायड्रोक्लोरिक ऍसिड ठीक आहे आपल्या पचनासाठी मदत करत आहे, परंतु तो आपल्या पोटाला सुद्धा डॅमेज करत असतो. परंतु हे डॅमेज न होऊ देण्याचं काम कोण करत असतो? तर म्युकस करत असतो. हे म्युकसचं काम आहे की इट प्रोटेक्ट्स, म्हणजे म्युकस अँड बायकार्बोनेट प्रोटेक्ट द म्युकोसा ऑफ स्टमक, ओके, फ्रॉम हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, हे काय करत असतात? म्युकस आणि बायकार्बोनेट्स, हे बायकार्बोनेट सिक्रेट होत असतात त्याच्यामध्येच. बघा म्युकस याचं मेन काम काय आहे की प्रोटेक्ट करणे. म्हणजे जनरली आपल्याला माहिती आहे की स्टमक आहे, स्टमकची जी इनर लाइनिंग आहे, जी ज्याला काय म्हणतो आपण? म्युकोसा म्हणतो. ओके, याच्यानुसार काय म्हणतो आपण? म्युकोसा. ओके, म्युकोसाची इनर लाइनिंग आहे, ओके, 4 लेअरनी बनलेली जी आतमधली सर्वात महत्वाची लेअर आहे ती कोणती आहे? म्युकोसा. म्युकोसाला गॅस्ट्रिक ग्लँड जो सिक्रेट करतो कोण? म्युकस, त्याला काय असतो? एक प्रकारे चिकटलेला असतो आणि तो काय करतो? हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून काय करतो? पोटाचं प्रोटेक्शन करतो किंवा स्टमकचा इनर लाइनिंगचं किंवा म्युकोसाचा काय करत असतो? प्रोटेक्शन. हे सर्वात महत्वाचं काम आहे. बघा अशा प्रकारचा मेकॅनिझम आपला काय असतो? पोटाचा. HCl आपल्याला म्हणजे म्हणू शकतो डायजेशन करण्यासाठी, फूड डायजेशनसाठी स्टमकमध्ये खूप जास्त महत्वाचा आहे, परंतु तो आपल्या म्हणजे हानीचं कारण पण बनू शकतो. पण त्याला पोटाला प्रोटेक्शन करण्यासाठी कोण असतो? म्युकस असतो. जे कोण सिक्रेट करत असतात? म्युकस नेक सेल सिक्रेट करत असतात. हे कोणाचं काम आहे? म्युकसचं काम आहे. ओके, त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड पुन्हा एक महत्वाचं काम करतो. जे पण आपल्या पोटामध्ये उरलेले मायक्रोब्स जात असतात त्यांना पण किल करण्याचं काय करत असतो? काम. इथे सर्वात महत्वाची गोष्ट, गॅस्ट्रिक ग्लँड काय काय सिक्रेट करत असतो? म्युकस सिक्रेट, त्याच्यानंतर पेप्सिन. आता पेप्सिन जनरली आपल्याला माहिती आहे पेप्टिक किंवा चिप सेल हे काय सिक्रेट करतात? पेप्सिनोजिन. परंतु हा पेप्सिनोजी पासून पेप्सिन कसा तयार होतो? तर जेव्हा हायड्रोक्लोरिकच्या संपर्कामध्ये कोण येतो? पेप्सिनोजिन येत असतो, तेव्हा त्याचं रूपांतर कशात होते? पेप्सिन. आणि मग पेप्सिनचं काम काय की प्रोटीनला, प्रोटीन एक म्हणू शकतो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे किंवा कॉम्प्लेक्स मटेरियल आहे, त्याला कन्वर्ट करण्याचं म्हणजे डायसॅक्राइड मध्ये कन्वर्ट करण्याचं म्हणजे पार्शियल डायजेशन करण्याचं काम कोण करत असते? तर पेप्सिन नावाचा मटेरियल करत असतो. तर तोच काम लहान मुलांमध्ये कोण करतात? इन्फंटमध्ये तर रेनिन करत असतो. ओके, अशा प्रकारचा डायजेशन, पार्शियल डायजेशन कुठं घडून येत असतो? तर स्टमकमध्ये. आता स्टमकमध्ये पार्शियल डायजेशन झाल्यानंतर जो पण म्हणू शकतो पुन्हा डायजेशन न झालेला पार्ट्स आहे तो कुठे जाणार आहे? आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाणार आहे. तर आता आपण थोड्या वेळात स्मॉल इंटेस्टाईनचं काम बघणार आहोत.
तर बघा, डायजेशनच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा पार्ट डायजेशन ॲज वेल एज ॲब्सॉर्प्शन. ओके, तुम्हाला माहिती असेल की डायजेशन सर्वात पहिले इंजेशन, त्याच्यानंतर डायजेशन, त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन. डायजेशन म्हणजे पचल्यानंतर त्याचं काय होते, शोषण होते. तर या दोन्ही दृष्टिकोनातून डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन या दोन्ही दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. ओके, तर बघा, मोस्ट ऑफ द ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड आर टेक्स प्लेस इन स्मॉल इंटेस्टाईन. मी तेच म्हटलं की ॲब्सॉर्प्शन सर्वात जास्त कुठं घडून येते, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईन इज ट्वाइस द लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनपेक्षा हा काय असतो, 2 पट मोठा असतो. म्हणजे याची बघा, म्हणजे 3 मीटर याची काय असते, जवळपास लांबी असते, 10 फीट. लार्ज इंटेस्टाईनचे मग किती असेल, जवळपास 5 फीटच्या जवळपास असेल. तर याचे 3 पार्ट्स पडतात, एक डिओडेनम, दुसरा जेजुनम आणि इलियम. तर बघा, तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये. तर बघा, इथे जो तुम्हाला हे डॉर्सल साईडला आहे, जसं इथे हे लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याच्या मागे तुम्हाला असं सी शेप दिसत आहे, तो काय, तर डिओडेनम आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो भाग आहे तो त्याला आपला जेजुनम म्हणतो. आणि त्याच्यानंतर जो त्याच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण इलियम म्हणतो. इलियम कुठे असेल, हा इलियम बघा, हा जो आहे तो काय आहे, खालचा इलियम आहे. असे 3 पार्ट्स काय असतात, स्मॉल इंटेस्टाईनचे असतात. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपण आता बघू एक एक पार्ट. बघा, डिओडेनम. डिओडेनम काय, हा स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला सेक्शन आहे, जो काय असतो, स्टमक पासून सुरू होतो. ओके, तर बघा, कनेक्ट टू पायलोरिक स्पिंक्टर. हा काय आहे, पायलोरिक स्पिंक्टर. जनरली आपल्याला माहिती आहे की फूड परत कुठं जाऊ नये, एक प्रकारचा वॉल आहे. ओके, तो म्हणजे पोटातून आलेला अन्न स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आलेला जे पण चाईम आहे, आलं लक्षात, अर्धा घुसडलेला, तो काय जाऊ नये, परत जाऊ नये म्हणून काय असते, तिथं पायलोरिक स्पिंक्टर नावाचा एक असते ठिकाण, हे असते. तर मग तो काय वॉल असतो, तर तो काय करतो, तो आपला रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे परत तो पोटामध्ये अन्न जाऊ देत नाही. त्याच्यानंतर बघा, डिओडेनम काय, शॉर्टेस्ट रिजन ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. ओके, स्मॉल इंटेस्टाईनचा हा सर्वात महत्त्वाचा रिजन आहे, कारण मोस्ट ऑफ दी जे ॲब्सॉर्प्शन अँड डायजेशन होणार ते कुठं घडून येणार आहे, तर डिओडेनम मध्ये. ओके, तर त्याच्यानंतर दुसरा पार्ट बघा, हे आपण नंतर बघू. त्याच्यानंतर जेजुनम हा दुसरा पार्ट, हा जवळपास 3 फीट किंवा 1 मीटरचा असतो. हा मेन साईड ऑफ न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शन आहे. जे न्यूट्रिशनचं जे शोषण होते ते कुठं होते सर्वात जास्त, तर जेजुनम मध्ये. त्याच्यानंतर काय, इलियम हा तिसरा पार्ट आहे. हा कुठं कनेक्ट असतो, लार्ज इंटेस्टाईनला, आणि त्याच्यामध्ये पण इलिओ केइकल स्पिंक्टर असतो. जसा हा आहे पायलोरिक स्पिंक्टर, तसंच काम कोण करत असतो, इलिओ केइकल स्पिंक्टर करत असतो. ओके, त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता हे 3 पार्ट्स आले, पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट्स मी तुम्हाला म्हणतो की कोणता आहे, डिओडेनम. कारण आता जो पण चाईम म्हणा किंवा जो पण अर्धा घुसडलेला अन्न, फुल्ली म्हणजे पार्शियली घुसडलेला अन्न, पार्शियली डायजेशन झालेला अन्न जो कुठं आलेला आहे, फूड कुठं आलेला आहे, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पण काय लागतील, काही केमिकल लागतील, कारण तो काय, जो पण उरलेला चाईम आहे तो काय करायचा, आपल्याला घुसडायचा आहे. तर त्यासाठी वेगवेगळे केमिकलचं काय असते, सिक्रेशन होत असते. तर हे जे सिक्रेशन आहे, जो डिओडेनम पार्टमध्ये होत असते, तर ते कुठून कुठून होत असते, 3 ठिकाणातून होत असते. एक आहे लिव्हर, ज्याच्यातून बाईल सिक्रेट होतो. त्याच्यानंतर दुसरा आहे पॅनक्रियाज, ज्याच्यामधून पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट होत असतो. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे सुकस एंटरिकस नावाचा जो ज्यूस आहे, इंटेस्टिनल ज्यूस आहे, हा पण काय होत असतो, तिथून सिक्रेट होत असतो. तर बघा, याच्यामध्ये सर्वात पहिला जो सिक्रेशन आहे तो कुठून होत असतो, लिव्हर मधून. लिव्हर आपला बॉडीमधला सर्वात मोठा ग्लँड आहे, जेवढे ग्लँड आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, त्याच्यामधून बघा बाईल सिक्रेट होत असतो. त्याच्यानंतर दुसरा पॅनक्रिएट, ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो, ज्याला वर्सटाईल ग्लँड सुद्धा म्हणतात. ओके, तो काय सिक्रेट करत असतो, तर पॅनक्रियाटिक ज्यूस. तर सर्वात पहिले आपण पॅनक्रियाटिक ज्यूस बघून घेऊ. पॅनक्रियाटिक ज्यूस काय सिक्रेट करत असतो, एवढे सारे म्हणू शकतो आपण, काय करू शकतो, तो एन्झाईम सिक्रेट करत असतो. तर बघा, पहिला आहे ट्रिप्सिनोजिन, दुसरा चायमोट्रिप्सिनोजिन, तिसरा प्रोकार्बोक्सी पेप्टाइड, त्याच्यानंतर अमायलेस, त्याच्यानंतर लिपासे आणि त्याच्यानंतर न्यूक्लियसेस. ओके, हे जे सेस किंवा एस जे लागलेलं आहे, हे काय करतात, तोडण्याचे काम करतात. ज्याच्या पण मागे एस किंवा CS हे जे लागलेले असतात, म्हणू शकतो सफिक्स प्रिफिक्स, त्याला ते काय करत असतात, तर तोडण्याचं काम करत असतात. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ट्रिप्सिनोजिन. ओके, ट्रिप्सिनोजीचा जो ट्रिप्सिनोजी पासून एक एन्झाईम तयार होत असतो, त्याला आपण ट्रिप्सिन म्हणतो. ओके, ट्रिप्सिन. बघा, आता तुम्हाला माहिती आहे की जे पण पार्शियली डायजेस्टेड मटेरियल आहे, जसं प्रोटीनचा पेप्टोन्स झाला होता आणि त्याच्यानंतर प्रोटीओज झाला होता, कुठं स्टमकमध्ये, त्याचं रूपांतर आता ट्रिप्सिन काय करतो, डायपेप्टाइड मध्ये करतो. ट्रिप्सिन, त्याच्यानंतर कायमोट्रिप्सिन म्हणतात, त्याच्यानंतर कार्बोक्सी पेप्टाइड जे आहे, हे काय करतात, एन्झाईम्स आहेत हे सगळे, हे काय करतात, प्रोटीन, पेप्टोन्स आणि प्रोटीओजला काय करतात, डायपेप्टाइड मध्ये
कन्वर्ट करतात किंवा त्याचा कॉम्प्लेक्स मटेरियल पासून थोडंसं सिंपल मटेरियल, पण हा फायनल प्रोडक्ट नाही किंवा हा सिंपल मटेरियल नाही, याचं अजून कन्व्हर्शन बाकी आहे. ओके, त्याच्यानंतर फॅट बघा. फॅट इथे लिपासे तुम्हाला दिसत आहे, जो काय करतो म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये लिपासे सुद्धा सिक्रेट होत असतो. तो पण काय करतो, फॅटचं रूपांतर डायग्लिसराइड मध्ये आणि डायग्लिसराइडचं रूपांतर मोनोग्लिसराइड मध्ये करत असतो. ओके, हे काम कोणाचं आहे, पॅनक्रियाटिक ज्यूस आहे. त्याच्यानंतर लिव्हर काय करत असतो, बाईल सिक्रेट करत असतो. ओके, हा पण कुठे सिक्रेट होतो, डिओडेनम मध्ये. बघा आता इथे दोन महत्वाची गोष्ट आहे, बाईल. ओके, बाईल सिक्रेटेड फ्रॉम लिव्हर. ओके, तो कुठं लिव्हर मधून जेव्हा बाईल सिक्रेट होतो तो सर्वात प्रथम कुठे येतो, तर गाल ब्लॅडर नावाच्या एका ऑर्गन मध्ये येतो. बघा तुम्ही इथे बघू शकता. ओके, जेव्हा लिव्हर पासून काय सिक्रेट होते, लिव्हर पासून काय सिक्रेट होतो, बाईल सिक्रेट होतो, तो सर्वात प्रथम इथे स्टोअर होतो. त्याच्यानंतर तो आपल्या डक्टद्वारे इकडे येतो. तर हा काय असा सी शेप, तर डिओडेनम पार्ट आहे. इकडे काय हा जो दिसतोय असा एक लांबलचक पार्ट, तो काय तर आपला पॅनक्रियाज आहे, त्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतो. हा काय करतो, तर मग नेक्स्ट पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करतो. तर मग हे जे दोन ज्यूस आहेत, म्हणजे दोन जे म्हणू शकतो एन्झाईम्स किंवा दोन जे सिक्रेशन आहे, पहिला बाईल आणि दुसरा काय पॅनक्रियाटिक ज्यूस, हे दोघं काय करतात, एकामध्ये येऊन मिसळतात. ओके, तर एकामध्ये येऊन मिसळतात म्हणजे एका डक्ट मध्ये येऊन जातात. मग त्याला आपण काय म्हणतो, हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट म्हणतो. ओके, त्या हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट मधून ते कुठं मिसळत असतात, तर डिओडेनम मध्ये येत असतात. ओके, जसं डिओडेनम पार्ट तुम्हाला इथे जुळलेला दिसत आहे, तसे दोन्ही म्हणजे बाईल आणि सेकंड वन पॅनक्रियाटिक ज्यूस हे एकत्र मिसळतात, एका डक्ट मध्ये येतात आणि त्यांना त्या डक्टला आपण काय म्हणतो, हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. आणि तो डक्ट कुठं ओपन होतोय, तर डिओडेनम या इंटेस्टाईनच्या पार्टमध्ये ओपन होतो. म्हणजे म्हणू शकतो आपण बाईल आणि त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक ज्यूस हे कुठं रिलीज होतात, तर दोघे पण स्मॉल इंटेस्टाईनच्या शॉर्टेस्ट रिजन कोणत्या, डिओडेनम याच्यामध्ये रिलीज होत असतात. मग बघा डिओडेनम रिलीजेस इनटू डिओडेनम याच्यामध्ये कोणकोणते मग एन्झाईम्स असतात, तर बघा बिलिरुबिन, त्याच्यानंतर बिलिवर्थिन, त्याच्यानंतर बाईल सॉल्ट आणि त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल, त्याच्यानंतर फॉस्फोलिपिड. ओके, हे सगळे काय असतात त्याच्यामध्ये असलेले एन्झाईम्स आहेत. मग हे काय म्हणजे बाईलचं नेमकं काम काय आहे, तर काय करतात, ब्रेकडाऊन ऑफ फॅट्स. फॅट्सला काय करणे, ब्रोकडाऊन म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन करणे, फॅटचं रूपांतर कशात करणे, तर डायग्लिसराइड आणि मोनोग्लिसराइड मध्ये करणे. हे काम कोण करत असतो, बाईल. त्याच्यानंतर हे काय करतात, ऍक्टिव्ह करतात कोणाला, लिपासेला. लिपासेस काय करत असतात, फॅटचं रूपांतर डायग्लिसराइड आणि त्याच्यानंतर मोनोग्लिसराइड मध्ये करत असतात. मोनोग्लिसराइड जरी असलं तरी हा काही फायनल प्रोडक्ट नाही आहे, याच्यापासून फॅटी ऍसिड आणि त्याच्यानंतर काय ग्लिसरॉल जोपर्यंत तयार होत नाही तो काय, तर ते सिंपल मटेरियल आहे, हे काही सिंपल मटेरियल नाही. ओके, तर मग बघू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, बाईल काय करत नाही, एन्झाईम कुठल्याही प्रकारचा एन्झाईम सिक्रेट करत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक गोष्ट आहे, प्रोव्हाइड अल्कलाइन मीडियम. काय करते बाईल, काय करते, अल्कलाइन मीडियम प्रोव्हाइड करते. जसं आपण बघितलं की फूड जेव्हा घुसळत होतो कुठं, स्टमकमध्ये फूड घुसळत असताना आलं लक्षात काय होत होतं की हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे तो एक ऍसिडिक मटेरियल, ऍसिडिक चाईम तयार झालं होतं, त्याला आता काय करते, अल्कलाइन करते. कोण करते, तर बाईल नावाचा जो म्हणू शकतो मटेरियल सिक्रेट होतो लिव्हर मधून, ते त्याला ऍसिडिक मधून अल्कलाइन करण्याचं काम करत असते. ओके, अशा प्रकारे हे दोन ज्यूस सिक्रेट झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये तीन प्रकारचे ज्यूस सिक्रेट होतात. ओके, फर्स्ट वन बाईल जो लिव्हर पासून येतो, दुसरा पॅनक्रियाटिक ज्यूस आणि एक सुकस एंटेरिकस. ओके, जो पण म्हणू शकतो सुकस एंटेरिकस कुठून रिलीज होतो, तर बघा जो पण स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्या म्युकोसामध्ये ब्रश बॉर्डर सेल्स असतात, त्याच्यानंतर गोबलेट सेल्स असतात. गोबलेट सेल म्युकस रिलीज करतात आणि जे ब्रश बॉर्डर सेल्स आहेत ते पण एक प्रकारचा एन्झाईम्स वगैरे रिलीज करतात. या दोन प्रकारचा जो म्हणू शकतो जो रिलीज आहे म्हणजे सिक्रेशन आहे, तो जेव्हा एकत्र आल्यानंतर एक सुकस एंटेरिकस किंवा इंटेस्टिनल ज्यूस नावाचा म्हणू शकतो एक मटेरियल तयार होतो. ओके, तो काय करतो, फायनल डायजेशनची प्रोसेस करत असतो. तर ते फायनल डायजेशन संबंधी प्रोसेस आता आपण बघूया. The final process of digestion that is occurred in the small intestine after the secretion of सुक्रस एंटेरिकस. बघा सुक्रस एंटेरिकसच्या रिलीज किंवा सिक्रेशन नंतरच काय होते, जे पण डायपेप्टाइड सारखे किंवा म्हणू शकतो पॉलिसॅकराइड किंवा डायसॅकराइड सारखे जे पण फूड तयार झालेलं आहे, फूडस्टफ तयार झालेला आहे, त्यांचा फायनल म्हणजे मोनोसॅकराइड म्हणजे कोणती पण गोष्ट डाय नाही असायला पाहिजे किंवा पॉली नसायला पाहिजे, तर ती कशात असायला पाहिजे, मोनोमध्ये असायला पाहिजे. म्हणजे सिंपल कंपाऊंडचाच म्हणू शकतो ऍब्सॉर्प्शन होऊ शकते बॉडीमध्ये. पॉली किंवा डायसॅकराइड सारखे किंवा जे पण म्हणू शकतो एकापेक्षा जास्त मॉलिक्युल्स असलेले जे कंपाऊंड आहे त्याचा म्हणू शकतो ऍब्सॉर्प्शन होऊ शकत नाही. म्हणून स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडेनममध्ये सुकस एंटेरिकस हा एन्झाईम रिलीज म्हणजे झाल्यानंतरच काय होते, तर फायनल डायजेशन स्मॉल इंटेस्टाईन मध्ये घडून येते. तर बघा
सुकर एंटेरिकस कसा होतो तयार बघा. द म्युकोसा ऑफ इंटेस्टाईन हॅज गोबलेट सेल विथ सिक्रेट म्युकस the mucosa of small intestine also have a brush border cell with secret mucosa. ओके, ते पण काय करतात म्युकोसा सिक्रेट म्हणजे म्युकोसा मध्ये काय असतात ब्रश बॉर्डर सेल असतात, ते पण एक प्रकारचं सिक्रेशन करत असतात बघा. दोन प्रकारचे सिक्रेशन आहे. ओके, कोणत्यात गॉबलेट सेल आहे जे काय करत असतात म्युकस सिक्रेट करत असतात आणि त्याच्यानंतर ब्रश बॉर्डर सेल पण असतात कुठं डिओडेनम पार्टमध्ये स्मॉल इंटेस्टाइनच्या, ते पण काय करत असतात एक प्रकारचा सिक्रेशन करत असतात. या दोन प्रकारच्या सिक्रेशनचा मिळून काय होत असतं एक सुकस एंटेरिकस नावाचा ज्यूस तयार होत असते, त्याला इंटेस्टिनल ज्यूस सुद्धा म्हणतो आपण. ओके, या इंटेस्टिनल ज्यूस मध्ये काय काय असते तर बघा ज्यूस कंटेन एन्झाईम फॉलोइंग म्हणजे हे खालील एन्झाईम असतात बघा. याच्यामध्ये डायसॅक्राइडेस, त्याच्यानंतर डायपेप्टाइडेस आणि त्याच्यानंतर काय असतं लिपासेस आणि त्याच्यानंतर असते हे काय असते न्यूक्लिओसाइडेस. तसा डायसॅक्राइड्स त्याच्यानंतर डायपेप्टाइड्स आणि हे काय आहेत तर एक प्रकारचे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे, म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स नाही तर माल्टोज झाला. ओके, किंवा हे डायपेप्टाइड झाला, हे प्रोटीन पासून तयार झाला. प्रोटीनचा सेकंड म्हणजे पूर्णपणे म्हणू शकतो सिंपल मटेरियल न झालेला प्रोटीन पासून तयार झालेला हा एक प्रकारचा म्हणजे मटेरियल आहे. ओके, या दोघांचाही पूर्णपणे काय झालेलं नाहीये तर म्हणजे डायसॅक्राइड आहे याचं रूपांतर आपल्याला मोनोसॅक्राइड म्हणजे माल्टोजचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर डायपेप्टाइडचं रूपांतर आपल्याला माहिती असेल की अमायनो ऍसिड मध्ये करायचं आहे. ओके, हे काय आहेत मग याच्यापासून तयार झालेले सिंपल कंपाऊंड्स आहेत किंवा सिंपल मटेरियल. याचाच ऍब्सॉर्प्शन कोण करू शकते तर आपले जे पण लिम्फ अँड ब्लड आहे ते करू शकतात. ओके, तर बघा मग यांचं रूपांतर होण्यासाठी कोणतं ज्यूस काम करतं तर सुकस एंटेरिकस किंवा त्याला काय म्हणतो आपण इंटेस्टिनल ज्यूस. बघा हे सिक्रेशन झाल्यानंतर काय होत असते तुम्हाला इथे दिसतच असेल रिएक्शन. बघा त्याच्या आधी काय म्युकस अँड बायकार्बोनेट्स ओके सिक्रेटेड फ्रॉम पॅनक्रियाज प्रोटेक्ट्स द इंटेस्टिनल म्युकोसा फ्रॉम द ऍसिड प्रोव्हाइड ऍसिड. ओके, त्याच्यानंतर काय म्हणते प्रोव्हाइड अल्कलाइन मीडियम. ओके, म्युकस अँड बायकार्बोनेट्स दॅट प्रोटेक्ट्स द इंटेस्टिनल म्युकोसा फ्रॉम द ऍसिडिक. जो पण ऍसिडिक मटेरियल कुठे रिलीज होणार आहे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये रिलीज होणार आहे. जनरली आपल्याला माहिती आहे म्युकोसाचं कामच आहे, म्युकोसा आणि बायकार्बोनेटचं कामच आहे की काय करणे जो पण म्युकोसा आहे म्हणजे जे आतमधली लेअर आहे कोणाची वॉलची म्हणजे याची जे म्हणू शकतो स्मॉल इंटेस्टाईनचा जो वॉल आहे त्याची जी आतमधली लेअर आहे त्याला काय करत असते म्युकस जनरली काय करत असते प्रोटेक्ट करत असते. ओके, सबम्युकोसल ग्लँड ब्रुनर्स ग्लँड ज्याच्यावर 2019 मध्ये कंबाईन पूर्व परीक्षेला क्वेश्चन आले होता या कंडिशन मध्ये तो पण काय करत असतो याला मदत करत असतो. म्हणजे हा कुठं असतो ग्लँड सबम्युकोसा लेअर जी असते वॉल जो बनलेला असतो की नाही एलिमेंटरी कॅनलचा त्याच्यामध्ये जी सबम्युकोसा लेअर आहे त्याच्यामध्ये ब्रुनर्स ग्लँड होत असते. आता बघा डायपेप्टाइड माल्टोज लॅक्टोज सुक्रोज आलं लक्षात हे सगळे काय तर डायसॅक्राइड आहेत. मग या डायसॅक्राइडचं रूपांतर आपल्याला कशात करायचं मोनोसॅक्राइड मध्ये. जेवढे पण कार्बोहायड्रेट्स आहे त्याच्या सर्वांचं रूपांतर आपल्याला काय करायचं मोनोसॅक्राइड मध्ये करायचं आहे. प्रोटीनचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये करायचं आहे आणि जे फॅट्स आहे त्याचं रूपांतर फॅटी ऍसिड किंवा ग्लिसरॉल मध्ये करायचं. तोच हे सगळे एंड प्रोडक्ट जे तुम्हाला दिसले ते सगळे काय आहेत तर म्हणू शकतो सिंपल कंपाऊंड आहे. सिंपल कंपाऊंडच काय होऊ शकते ऍब्सॉर्प्शन होऊ शकते आणि म्हणू शकतो आपण जो फायनल मटेरियल आहे तो सगळा कुठे तयार होणार आहे किंवा सिंपल कंपाऊंड जे तयार होणार आहे ते कुठे होणार आहे तर स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडेनम पार्ट मध्ये होणार आहे. परंतु ते कधी तर सुकस एंटेरिकस नावाचा जो ज्यूस आहे तो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये रिलीज झाल्यानंतरच तयार होताना आपल्याला दिसतंय. बघा हे अमायनो ऍसिड ग्लुकोज प्लस ग्लुकोज त्याच्यानंतर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज त्याच्यानंतर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज आणि त्याच्यानंतर इकडे न्यूक्लिओसाइड्स आणि त्याच्यानंतर ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड हे सगळे काय तर सिंपल कंपाऊंड आणि हे सगळी फायनल प्रोसेस कधी होते जेव्हा सुकस एंटेरिकस नावाचा किंवा इंटेस्टिनल ज्यूस नावाचा म्हणू शकतो एक मटेरियल कुठे रिलीज होतो तर स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडेनम पार्टमध्ये होत असतो. हे सगळे मटेरियल फायनल प्रोडक्ट तयार होण्यास म्हणजे काय झाली डायजेशनची प्रक्रिया तयार झाली. आता हे सगळे जे मटेरियल आहे हे स्वतः सेल काय करू शकते म्हणजे या सगळ्या मटेरियल या मटेरियलमध्ये सर्वात महत्वाचा काय ग्लुकोज आपण घेऊ शकतो. या ग्लुकोजचा उपयोग काय करू शकते सेल रेस्पिरेशनसाठी किंवा एनर्जी तयार करण्यासाठी करू शकते. म्हणजे हे जे फायनल प्रोडक्ट आहे कुठं स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे कशामुळे तयार झाले तर सुकस एंटेरिकस किंवा इंटरनल ज्यूस म्हणू शकतो याच्यामुळे काय होत असते तर ही फायनल डायजेशनची प्रोसेस घडून येत असते. ओके, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऑलमोस्ट म्हणू शकतो आपण फायनल डायजेशन घडतो. त्याच्यानंतर जो पण उरलेला मटेरियल आहे तो कुठे जात असतो लार्ज इंटेस्टाईन मध्ये. तर बघा लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय काय कशाचं हे होते आता
आपल्याला माहित आहे हे ऍब्सॉर्प्शन झालं म्हणजे डायजेशन नंतर हा फायनल प्रोडक्ट तयार झाला. याचा ऍब्सॉर्प्शन कुठं होणार आहे सगळ्यांचा, अमायनो ऍसिड घ्या, त्याच्यानंतर ग्लुकोज घ्या, गॅलॅक्टोज घ्या, फ्रुक्टोज घ्या, किंवा न्यूक्लिओसाइड किंवा फॅटी ऍसिड किंवा ग्लिसरॉल. जनरली फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल हे काय इन्सोल्युबल इन वॉटर आहे, जनरली ऍब्सॉर्ब होत नाही. ओके, बाकीचे जे मटेरियल आहे सगळ्यांचे ऍब्सॉर्प्शन कुठे घडून येते तर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आता जो उरलेला ऍब्सॉर्प्शन होण्या इतका जो मटेरियल आहे ते कोणते, मिनरल आहे, त्याच्यानंतर ड्रग आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे. यांचा जो ऍब्सॉर्प्शन आहे तो कुठं घडून येत असतो, लार्ज इंटेस्टाइन मध्ये. ओके, तर बघा ऍब्सॉर्प्शन ही म्हणजे आता डायजेशन नंतर काय होतं आपल्याला माहिती आहे की सर्वात पहिले इंजेक्शन, त्याच्यानंतर डायजेशन, त्याच्यानंतर तिसरी जी प्रोसेस आहे ती काय, ऍब्सॉर्प्शन. ओके, जो फायनल प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याचा ऍब्सॉर्प्शन आता बघा कसं होते, तर आपण बघितले होते 4 लेअर. ओके, जी पण डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा एलिमेंटरी कॅनल आहे त्याचा जो 4 लेअरनी बनलेली आहे त्याच्यामध्ये आपण 4 लेअर बघितले होते. ओके, 4 लेअर मधला आतमधली जी पोकळी त्याला काय म्हटलं होतं आपण, ल्युमेन. त्याच्यानंतर सर्वात आउटर लेअर तिला सेरोसा म्हटलं होतं. त्याच्यानंतर दुसरी मेस्क्युलॅरिस आणि तिसरी सबम्युकोसा. ही जी सबम्युकोसा लेअर आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की काय असते, ब्लड असते, लिम्फ असते, त्याच्यानंतर नर्व वेसल्स असतात आणि त्याच्यानंतर ब्लड वेसल्स सुद्धा असतात. मग हे काय करतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे जे फायनल प्रोडक्ट किंवा सिंपल कंपाऊंड तयार झालेले आहेत हे म्युकोसा लेअर मधून कुठे जात असतात तर सबम्युकोसा लेअर मध्ये, आणि सबम्युकोसा लेअर मधून त्यांना ब्लड आणि लिम्फ उचलतो आणि आलं लक्षात, हे सिंपल कंपाऊंड पूर्णपणे पूर्ण बॉडीला नेऊन पोहोचवण्याचं काम कोण करत असते, ट्रान्सपोर्टिंग एजंट करत असतात. ओके, आलं लक्षात. त्यांचं ट्रान्सपोर्ट कसं असते बघा, पॅसिव्ह, ऍक्टिव्ह अँड फॅसिलिटेड. ओके, हे ट्रान्सपोर्ट काय तेवढं डीप मध्ये जाऊन बघायची गरज नाही, परंतु ते 3 प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन करत असतात. म्हणजे हे म्हणजे जे पण सिंपल कंपाऊंड झाला त्यांचा ट्रान्सपोर्ट 3 प्रकारे होते, एक पॅसिव्ह वे, दुसरा काय ऍक्टिव्ह वे आणि तिसरा फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट. ओके, तर मग आपल्याला इथपर्यंत कळलं. तर डायजेशन मध्ये आपल्याला माहिती आहे माउथ पासून पूर्णपणे लार्ज इंटेस्टाइन मध्ये सगळे ऑर्गन्स सहभागी होते. त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन महत्वाची गोष्ट आपल्याला जनरली आता ऍब्सॉर्प्शन हा शब्दप्रयोग आलेला आहे. तर ऍब्सॉर्प्शन नेमकं पुन्हा म्हणजे पहिले इंजेक्शन, त्याच्यानंतर डायजेशन, त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय करणे, शोषण घेणे. ओके, जे पण सिंपल मटेरियल तयार होत आहे ओके बॉडीमध्ये, आलं लक्षात, म्हणजे एलिमेंटरी कॅनलमध्ये त्याचं काय करणे, शोषण करणे. मग या शोषणामध्ये कोणकोणत्या ऑर्गनचा समावेश असतो तर माउथ असतो, त्याच्यानंतर स्टमक असतो, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाइन आणि काही प्रमाणात लार्ज इंटेस्टाइन. ओके, हे 4ही ऑर्गन्स ऍब्सॉर्प्शन मध्ये काय असतात, सहभागी असतात. तर सर्वात जास्त ऍब्सॉर्प्शन कशात होत असते तर हायेस्ट ऍब्सॉर्प्शन प्रोसेस ऑकर इन स्मॉल इंटेस्टाइन. ओके, सर्वात जास्त ऍब्सॉर्प्शनची जी प्रक्रिया आहे ती कुठे घडून येते तर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. बघा आता रिव्हिजनचा कॉलम बघा. आता सर्वात पहिले काय, स्टमक म्हणजे आपण माउथ मध्ये बघितलं सलायव्हरी ग्लँड होता, त्याच्यामध्ये कोणकोणते एन्झाईम होते, टायलिन, आणि त्याच्यानंतर काय असतं माल्टेज नावाचा पण एक एन्झाईम असतो. फूडस्टफ कोणते असतात, स्टार्च आणि जनरली माल्टोज वगैरे, डायसॅक्राइड वगैरे. मग त्यांचा रूपांतर ओके म्हणजे आता आपल्याला माहिती आहे स्टार्चचं रूपांतर डायसॅक्राइड मध्ये करणे, किंवा हा पॉलिसॅक्राइड आहे ना एक प्रकारचा, त्याचं रूपांतर डायसॅक्राइड मध्ये करणे म्हणजे जनरली कशात करणे, माल्टोज. इफ सपोज माल्टोज जर आपल्या माउथ मध्ये असेल तर त्याचं रूपांतर कशात करणे, ग्लुकोज मध्ये करणे. हे कोण करतो, सलायव्हरी ग्लँड, त्याच्यामध्ये असणारे केमिकल. दुसरा आपण स्टमक मध्ये आलो. स्टमक मध्ये जे डायजेशनची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो हे आहे ग्लँड आहे तो कोणता, गॅस्ट्रिक ग्लँड. तो काय सिक्रेट करतो, पेप्सिन सिक्रेट करतो. त्याच्यानंतर रेनिन. आपल्याला माहिती आहे पेप्सिन काय करतो तर जे पण प्रोटीन आहे त्याला प्रोटीनचं रूपांतर पेप्टोन्स प्रोटिओज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतो, पेप्सिन. ओके, त्याच्यानंतर फूडस्टफ कोणते असतात, प्रोटीन मस्त, प्रोटीनचं रूपांतर पेप्टोन्स मध्ये. त्याच्यानंतर रेनिन हा इन्फंट मध्ये असतो. ओके, तो काय करतो, प्रोटीन मिल्क केसिनचं रूपांतर कॅल्शियम पॅराकॅसिनेट मध्ये करण्याचं काम करतो. ओके, त्याच्यानंतर आपण कुठं आलो, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपण बघितलं कोणता, पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, पॅनक्रियाटिक ज्यूस काय करतो, ट्रिप्सिन काय रिलीज करतो, ट्रिप्सिनोजिन नावाचा एन्झाईम रिलीज करतो. तो काय करतो, प्रोटीन जे पण म्हणजे म्हणू शकतो आपण गॅस्ट्रिक म्हणजे पोटामध्ये जे काय तयार झालेलं आहे, पेप्टाइड्स तयार झालेले किंवा पेप्टोन्स, प्रोटीन पासून जे पेप्टोन्स तयार झालेले आहे त्या पेप्टोन्सचं रूपांतर कशात करतो, पेप्टाइड्स मध्ये करतो. ओके, डायपेप्टाइड्स किंवा पेप्टाइड्स मध्ये करतो. म्हणजे पूर्णपणे अजूनपर्यंत म्हणू शकतो आपण याच्यामध्ये म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस. त्याच्यानंतर परत बाईल येते. ओके, बाईल पण इमल्सिफिकेशन करतो फॅटचा किंवा ब्रेकडाऊन करतो फॅटला, आलं लक्षात. त्याच्यापासून ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड तयार करण्याचं काम करतो. ओके, अशा प्रकारे काय असते, एक प्रकारची पार्शियल इथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल रिलीज जे झालेलं आहे. ओके, इथपर्यंत पूर्ण कंप्लीट प्रोसेस होत नाही, तर त्यासाठी काय लागते, सुकस एंटेरिकस किंवा इंटेस्टिनल ज्यूस तयार व्हायला लागते, म्हणजे रिलीज व्हावं लागते. त्याच्यानंतर जे पण बाय प्रोडक्ट म्हणजे
जे पण म्हणू शकतो मिडल प्रोडक्ट तयार झाला त्याला फायनल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतो तर सुकस एंट्रिकस. ओके, अशा प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टम आपला वर्क करत असतो आणि जे पण फायनल प्रोडक्ट तयार झालेलं आहे ते सबम्युकोसल लेअरमध्ये लिम्फ असतात आणि ब्लड असतात, ते काय करतात त्याचा ऍब्सॉर्प्शन करतात आणि ऍब्सॉर्प्शन केल्यानंतर काय करतात ते पूर्ण बॉडीला ग्लुकोजच्या स्वरूपात किंवा जे पण म्हणू शकतो मोनोसॅक्राइड्स आहेत त्यांना सगळ्या बॉडीमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम करत असतात. ओके, त्याच्यानंतर जो पण वेस्ट मटेरियल आपल्याकडे उरलेला असतो तो आपल्या लार्ज इंटेस्टाईनच्या रेक्टममध्ये काय असतो स्टोअर असतो आणि जेव्हा आपल्या न्यूरल सिस्टम कडून किंवा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टम कडून काय येतो सिग्नल येतो तेव्हा आपण तो वेस्ट मटेरियल एनसद्वारे काय करत असतो बाहेर फेकत असतो. अशा प्रकारे आपला डायजेस्टिव्ह सिस्टम आपण व्यवस्थितरित्या म्हणजे टर्म टू टर्म, कारण इथं टोटल फॅक्च्युअल आहे, फॅक्च्युअल डेटावर याच्यावर जास्त क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये ग्लँड खूप जास्त महत्वाचे आहे, प्रत्येक ग्लँडचे नाव, त्याच्यानंतर त्यांनी सिक्रेट केलेले एन्झाईम्स. ओके, त्याच्यानंतर सुरुवातीला काय पॉलिसॅक्राइड मधून डायसॅक्राइड मध्ये कन्वर्ट, मग डायसॅक्राइडचे प्रोडक्ट्स काय आहे, त्याच्यानंतर ऑलमोस्ट शेवटचा पार्ट जो आहे मोनोसॅक्राइड, मोनोसॅक्राइडचे प्रोडक्ट काय आहे, मग मोनोसॅक्राइडचा शोषण जो होतो ऍब्सॉर्प्शन होतो तर कोण करतो, कुठल्या लेअरमध्ये होतो, हे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन पूर्ण फॅक्च्युअल क्वेश्चन आयोग विचारत असतो. पूर्ण फॅक्च्युअल डेटा आपण इथे कव्हर केलेला आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे आहे रेस्पिरेशन आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आपण लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.